हरि ओम श्री गुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः परात्पर श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः। श्रीमद् हनुमद् भीम मध्वांतर्गत रामकृष्ण वेद व्यासात्मक लक्ष्मी हयग्रीवाय नमः। जयति हरिरचिन्त्यः सर्वदेवैकवन्द्यः परमगुरुरभीष्टावाप्तिदः सज्जनानां निखिलगुणगणार्णो नित्यनिर्मुक्तदोषः सरसिजनयनोऽसौ श्रीपतिर्मानदो नः। निर्मथ्योग्रभवार्णवे निजमनोभीष्टं दिशामीति यः सम्यक् ज्ञापयितुं करेण विलसन्मन्थानमन्येन च रम्यं दामददन्महेशग्रामश्रियोऽलङ्कृतिः कर्मन्दीश्वरभक्तिबन्धनवशः प्रीतोऽस्तु कृष्णप्रभुः। आनन्दतीर्थवरदे दानवारण्यपावके ज्ञानदायिनि सर्वेशे श्रीनिवासे अस्तु मे मनः। हस्तद्वयेन कमले धारयन्तीं स्वलीलया हारनूपुरसंयुक्तां लक्ष्मीं देवीं विचिन्तये। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीगुरुभ्यो नमः। श्यामं रवीन्द्वमिदतिदिदिकान्तियुक्तं ज्ञानं शरञ्च ददतं प्रियया समेतं स्वात्मस्वरूपममितं हनुमन्मुखेषु सन्दर्शयन्तममितं स्मरतोरुगीर्भिः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। आराध्य लक्ष्मीपति वेंकटरमणाक साष्टांग वंदन करून महालसा नारायणीले दिव्य चरण सन्निधानाक पुनः पुनः भक्तिपूर्वक नमन समर्पण करतची संस्थानाचे आराध्य देव व्यासरघुपती नरसिंहाक प्रातस्मरणीय परमपूज्य सुधींद्र तीर्थ स्वामीले दिव्य चरण कमल मनात स्मरण करून घेऊन काशीमठाधीश संयमींद्र तीर्थ स्वामीले चरण कमलाक प्रीतीन वंदन करून घेऊन सर्व भगवत भक्तांक प्रीतीन वंदन करता। आनंदाविषयी संतोषाविषयी जगत्याक आनंद अनुग्रह केला तसले दुष्टांग गेले संहार केला तसले सर्व गुण परिपूर्ण दावनशिलो मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्राले कथा चिंतन करचेची आनंदांतुल आनंदाविषयी लोकांतू देवाले अनुग्रह संपादन करचकतिरीची मनुष्य जन्म म्हणून घेऊन दासवरेण्य शास्त्रदल रीची उल्लेख करतच आलोड्य सर्वशास्त्राणि इदमेकं सुनिष्पन्नं विचार्य च पुनः पुनः ध्येयो नारायण सदा। सगळेची वेद अवलोकन केलेलं तवळी शास्त्र मथन केलेलं तवळी शास्त्र पुनः पुनः चिंतन केलेलं तवळी फलस्वरूप दावन घेऊन एक विचार मेळच कसं नाही म्हणरी स्मर्तव्य सततं विष्णु सतत देवाला स्मरण कोर का म्हणून अर्थात की भागवत दलरी भारीचंद सांगता जन्मलाभ परपुंसां अंत्ये च नारायण स्मृती। अनेक जन्माचे पुण्य संचयान करताना मनुष्य जन्म मेळच तसल ते मनुष्य जन्म सार्थक जाऊ का म्हणून दलरी अंत्यकालारी देवाला नामस्मरण आमगेल तोंडांत येऊ काके प्रायः अंत्यकाल यश कशी येता म्हणल विशयारी कोणाकेची त्या विशयारी चिंतन करतसल सामर्थ्य ना म्हणल कतीर दावन सतत देवाला चिंतन केलं तवळी देवाले अनुग्रह पात्र दवचक कारण जाता म्हणून घेऊन भागवतादि ग्रंथ सांगता कशी की एक विद्यार्थी सगळेची तगेले शैक्षणिक वर्षांतू अनेक दिवस तो प्रयत्न करता जाल्यार त्या प्रयत्नाक फलितांश येवचे ताणे परीक्षे हॉलांत बसून घेवन बरोच तसले एक 2 घंटो तगेले सगळेच वर्षाचे भविष्य निर्णय करता। अर्थात की मनुष्य जन्म मेळल तवळी देवाल विशयारी चिंतन करून घेवन हे मनुष्य जन्म सार्थक कोरका म्हणून घेवन दासादिक अनेक रूपारी सांगता असच तशी जगत्यांतू देवालय नामस्मरण स्मर्तव्य सततं विष्णु
विस्मर्तव्यो न जातुचित सतत देवाला नामस्मरण कोरका. अर्थात आम्ही दिननित्य देवाला नामस्मरण करताची भजन करताची जाल्यार परमात्मा म्हळ्यार कोण म्हळ्यार विशयार समजून घेवन तरी आम्ही देवाला नामस्मरण करता म्हणून जाल्यार ते केल्लेलें नामस्मरण अपरिपूर्ण जायना, परिपूर्ण जाता. म्हळ्यार खतर जावन श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य संताची महात्म्य ज्ञानपूर्वस्तु सुदृढ़ सर्वतोधिक स्नेह भक्तिरीति प्रोक्त तया मुक्तिर्न चान्यता. आज परमात्माक आमगेल वयर प्रीती येवका म्हणून जाल्यार ताका आमी सुरवेक निष्काम जावन ताका प्रीती कोरका काय. आमगेल कसले एक स्वार्थाचे अपेक्षे नासतिले निष्काम जावन ताका प्रीती केलें तवळी तागेल अनुग्रह संपादन करूं जाता. अर्थात की त्या प्रीतिकाची शास्त्रांत भक्ती म्हणून उल्लेख करतच. केवल देवाला नामस्मरणाची भक्ती म्हणून घेना, त्या अपरिपूर्ण भक्ती, त्या भक्ती उट्टू देवाले महात्म्य कसं नाही म्हणून आम्ही चिंतन केलं तवळी ते परिपूर्ण भक्ती जाता. अंतराय सहस्रेणापि अप्रतिबद्ध प्रेम प्रवाह म्हणून भक्ती म्हळ्यार अंतराय म्हळ्यार विघ्न. आज एक देवाले स्मरण कोरका, देवाले एक पूजन कोरका, देवाला दर्शन कोरका, पवित्र स्थळांतू तीर्थक्षेत्रांत वचून घेवन देवान दिलेलो देह देवाल खातीर दंडन कोरून यात्रा करून घेवन आमगेलो देह सार्थक करून घेवका म्हळ्यार अपेक्षा सगळ्यांक आसता. जाल्यार ती अपेक्षा साकार जावका म्हणून जाल्यार देवाक दिवका, देवाला एक दय जावका. आज आमी समाची चिंतन करूया. देवालयांत वताच आमी देवाल दर्शन घेताच. महामंगल आरती म्हळ्यार भयभक्तीन दोन्ही हात जोडसून घेवन देवाला मागताच राबताच प्रितीन. समय एक वेळार अवलोकन करूया आमी देवाला कसन मागताची म्हणून. एक दिवस पुणे आमी भक्तीन देवाला अशी मागला की देवा जगत्यांतू दोळ नातील भरती लोक असच जाल्यार तूं दोळ दिवन तुगेले एक अप्राकृत जावन आशिल्ले चिन्मय रूप जावन आशिल्ले विग्रह पळोवत तसले म्हाका होड येवंक भाग्य तूं दिला म्हणून आमी केदनाची देवाला मागला की जगत्यांतू पांय नातील कितलीकी लोक आसाची देवा तूं म्हाका पांय दिवन तुगेलें दर्शन घेवच्याक म्हाका अवकाश दिला म्हणून मागील कोणें आसा की जगत्यांतू कान नातील कितलीकी लोक आसाची देवा तुगेले अनुग्रहान म्हाका एक योग्य जावन आशिल्लें कान मेळून घेवन तुगेलें कथा चिंतन करता आसले व्हड एक अवकाश दिला म्हळ्यार कोणेची आमी देवाला मागता की आमी नित्य मागतात देवा लागीं. मागचे पशी चड आमगेले कंप्लेंट चड खंय कसल दिला म्हळ्यार विशयार आमगेले देवा लागीं कृतज्ञता ना आनी कसन दिवका म्हळ्यार विशयार आमगेले देवाला अपेक्षा ನೀಡಿದ ಭಾಗ್ಯ ಅಖಿಲವಾಯಿತನಗೆ देवा म्हाका दिलें तूं सकड परिपूर्ण जाला आनी म्हाका कसलें जावका म्हूण ना म्हूण आमी केदना मागला की अर्थात देवान दिलेलें हें दोनी दोळो सार्थक जावचे केदना म्हळ्यार परमात्माला दिव्य स्वरूप पळयलें तवळी दास संगताची कंगळी व्यातको कस्तुरी रंगना नोडದ. आज सामान्य एक देवालयांतू देवाक पूजा पुरस्कार करून मंत्रघोषान सुंदर अलंकार करून घेवन देवाल पूजन पळयतना आमकां मनांत कितलेक आनंद जाता, धन्यता भाव येता. केवल मनुष्य मात्रान देवाल स्वरूप चिंतन करून त्या विग्रहाक अलंकार पूजा पुरस्कार पळयलें तवळी आमकां धन्यता केदन येता की अप्राकृत जावन आशिल्लो चिन्मयाकृती जावन आशिल्लो त्या परमात्माला स्वरूप कितलो आनंददायक जावन आसचें पुरो म्हणल खातीर जावन घेवन देवाले नामस्मरण देवाले गुणकथा चिंतन कोरक जाल्यारीची देवाले एक अनुग्रह जावका आमकां भाग्य जावका. प्रायः भागवत आरंभ जावचे संदर्भाचेरी शुक महर्षीन परीक्षिताक सुरवे सांगील कसं नाही म्हळ्यार कशी वयस्का म्हणून शिकोवन दिलें खंय. सुरवेक दोन्हीचे स्कंदांत येवचे विशय कसं नाही म्हळ्यार
7 दिवस पर्यंत ताणें भागवत कथा चिंतन श्रवण करूस ते 7 दिवस पर्यंत कशी बैसून ऐकू का म्हणाल विशयारी ताण सुरवेक अध्यायांत उल्लेख केला काय. तशी जगत्यांतू वरल खंयचो विचार कळ्ळे म्हणून जाल्यार परिपूर्ण जावन विषय ना. परिपूर्ण जावन एक जगत्यांतू एक विचार असवय म्हणून जाल्यार देवाल मात्र. लोकांत भरती समस्या येईल काही समस्या कसं नाही म्हळ्यार देवाल विशयार आम समजून घेऊ का म्हळ्यार आमची इच्छा आसा अपेक्षा आसा. समस्या कसं नाही म्हळ्यार भरती देव आसाच खंयच्या देवाक आमी चिंतन करचें म्हळ्यार विशयार आमकां आनी निर्णय येणे देखून त्या उसा बरी नाका त्या विशयू नाका म्हणून सोडून बशिल्ले भरती लोक आसाच. ताका म्हळ्यार काही भरती देवाल विशयार चिंतन करच्याक अवकाश मेळ्ळी जाल्यार कांय चिंतना मनुष्य रुपार अवतार घेवन सामान्य मनुष्य जाल्यारीची जीवन कशें करता म्हळ्यार उदात्त चरित्रा मुखांतर मनुष्य रुपार अवतार घेवन सामान्य मनुष्याल जीवन जाल्यारी कशी ताणें योग्य रुपार सार्थक करून घेता म्हळ्यार विशयार श्रीरामचंद्रान मनुष्य रुपार अवतार घेवन दाखयलें तसल ते लिला वैभवाची परम पवित्र जावन आशिल्लें आदिकाव्य रामायण आज आमगेले चिंतनेंतूल विशय. देवाल कथा चिंतन आयकुच्याक जाल्यार भरती नियम आसाच. सम पळोवचें गेलें म्हणून जाल्यार ते नियम सकड अळवडसून घेवन आमी आयकूच वय म्हणून जाल्यार आयकुचे बसतल्यांक आमी सोदूका बट माम तितले सकड नियम अळवडसून घेवचेच म्हणून जाल्यार आमगेलें तापत्रय भरती आसा. बट माम त्या तापत्रय सकड पूर्ण जाता आमी येताची म्हणून कला म्हळ्यार लोकांत कसं म्हळ्यार मनुष्याक तापत्रय चुकील म्हूण ना तापत्रय पूर्ण जावचें म्हणूय ना जाल्यार आशिल्ले तापत्रयांत जाल्यार ताणें एक समय बैसून घेवन काणू तें आयकलां म्हणून जाल्यार जिवनांतूल तागेलें तें अमूल्य समय खंय म्हळल खातीर जावन घेवन जगत्यांतू त्रेतायुगांतू दुश्टांगेले संहार करचे खातीर परमात्मान श्रीरामचंद्र रुपार अवतार घेतला. त्या आयकुच्याक समय म्हळ्यार आसवे म्हणून भरती जनाल प्रश्न आसा खंयच्या समयाचेर भटमाम रामायण आयकूं का म्हूण. ताका ग्रंथांतरांतू चैत्र मासांतू कार्तिक मासांतू रामायण कथा चिंतनाक विशेष पुण्य समय म्हूण सांगला. ताका भरती जनान लेखल कसं नाही म्हळ्यार भटमाम आनके चैत्र मास जाल्लो कार्तिक मास येयनी आनी तितलें गडबड कसं नाही. चैत्र मासांतू कसं नाही आमकां आयकुच्याक अवकाश मेळ्ळी कार्तिक मास आनी येताच मात्र आयकुचें अत्य आवश्यकता कसं नाही म्हणून. कार्तिक मासांत आयकू का म्हळ्यार अर्थ कसं नाही म्हळ्यार वरलल समयाचेर आयकुचें नज्ज म्हळ्यार अर्थ नाही. परीक्षे वतल विद्यार्थीन परीक्षा समयाचेर भरती परिश्रम करून अध्ययन करका म्हणून घेवन तरी सांगला म्हणून जाल्यार वरलल तवळ पुस्तक पडचून घेवन न्हीद काडका म्हळ्यार अर्थ नाही. परीक्षे समयाचेर ताण भारी परिश्रम करून अध्ययन करका नित्य अध्ययन करका. ताका म्हळ्यार काय अंत्यकाले विशेषतः श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य सांगताची अंत्यकालार देवाल नामस्मरण केल्यार पुरो म्हणून. अंत्यकालार तितलो सुलभार आमकां देवाल नामस्मरण येवचें भारी कश्ट आसा. सतत देवाल स्मरण करतस म्हणून जाल्यार अंत्यकालार देवान आमकां अनुग्रह केलो म्हणून जाल्यार तें आयकुच्याक अवकाश मेळटा. म्हळल खातीर जावन घेवन निर्दिश्ट समय म्हळ्यार केलो पुराण कथा श्रवणाक शास्त्रांतरांतू ग्रंथांतरांतू उल्लेख केला जाल्यार सामान्य लोकांत नियम कशी म्हळ्यार प्रातः द्यूत प्रसंगेन मध्याह्ने स्त्री प्रसंगतः रात्रौ चोर प्रसंगेन कालो गच्छति धीमताम. चांग योग्य व्यक्तीले जीवनांतूल नियम कसं नाही म्हळ्यार प्रायशः तागेले साधनानुष्ठानान ताण भरती मनांत व्हर नासच्या पुरो मिगेल समय सदुपयोग कशी जाता म्हणून घेवन चिंतन करून ताण प्रारंभ केलें कसं नाही म्हळ्यार प्रातः द्यूत प्रसंगेन प्रातःकालार द्यूता विशयार ताण अवलोकन करचें काय. सामान्य हांव सांगेल विशय सगळ्यांक कूडले कनेक्ट जाता. तुमी सांगेल करेक्ट बट माम कसं म्हळ्यार सकाळीचे 9 गंटे दुखून प्रारंभ जावचेची द्यूताची म्हणून TV चॅनल ऑन केलें कुडले ते मार्केटांत वैरी सकल वता पळया त्या जाल्यार कांय द्यूताक उणी न्हय.
सामान्य जनांक ते संतोष दिसता वय करेक्ट सांगला भटमामाना म्हणून. मध्यान्हे स्त्री प्रसंगतः म्हळरी आत्ताच्या समयाक अनुगुण भरती जनांक दूरदर्शन पळोवन चिके आलस्य येवनश्च पुरो जाल्यार ते दूरदर्शन पळोवच खातीर म्हळ्यार समय खंयचे म्हळ्यार मध्यानांत कोणाकेच पुरसोतिना. चंचंद नांवांच सक्कड सिरियल येताची, कावेरी गंगा म्हळ्यार सक्कड सिरियल येताची. त्यावेळी करेक्ट भटमाम कसं म्हळ्यार मध्यान्हे स्त्री प्रसंगतः मध्यान्न कालाचेरी स्त्री तिगेल चरित्र सकड अवलोकन कोरका म्हणून. रात्रौ चोर प्रसंगेन रात्री कालाचेरी चौर्या विशयारी त्या सकड अवलोकन कोरका म्हळ्यार सामान्य लोकांतूल नियम. अर्थात की ते सांगचे अभिप्राय कसं नाही म्हळ्यार प्रातः द्यूत प्रसंगेन म्हळ्यार प्रातः कालारी द्यूत म्हळ्यार सगळेच आजी जगत्यांतू महाभारत इतिहास अत्यंत पुनीत इतिहास घडलोची द्यूता निमित्तान. द्यूत प्रसंगेन म्हळ्यार महाभारत प्रसंगेन महाभारत अवलोकन कोरून तगेल समय सदुपयोग करून घेवका काय. मध्यान्हे स्त्री प्रसंगतः म्हणून मध्यान्न कालाचेरी स्त्री प्रसंग म्हळ्यार सीतेल निमित्तानाची रामायण जालके. सांगचे क्रम असं सीतेन कसनिये उल्लयनी दिकून घेऊन रामायण जाल्लिके, द्रौपदीनं उलयला दिकून महाभारत जाल्लिके. रात्रौ चोर प्रसंगेन रात्री कालाचेरी नवनीत चोराय नमः म्हणताचे आम्ही परमात्माक श्रीकृष्ण परमात्माक. अत्यंत परमपवित्र जावन आशिल्ले भागवतादी ग्रंथ रात्री समयाचेर आमी अवलोकन करून सगळे दिवसांतूल समय आमी सदुपयोग करून घेवका म्हूण घेवन शास्त्र सांगता. तुम्ही सांगता वय भटमाम सगळो दिवस महाभारत रामायण भागवत काण बसल्यार आमकां कसलो व्यवहार नाव आहे म्हणून. ताकाची भागवत दावो रामायण दावो सांगता सगळो दिवस सगळेच रामायण घेवन बसल्यार हे जन्म कोणाकय पावना. एक जन्मान तो रामायण परिपूर्ण जावन अवलोकन केला म्हणून कोणाच्या ना साध्य ना. लक्ष लक्षात्मक श्लोक रूप जावन आशिल्लो महाभारत ग्रंथ जाल्यारीची एक मनुष्य जन्मांत परिपूर्ण जावन अवलोकन करूं जायना. 12 स्कंदात्मक 18 सहस्र श्लोकात्मक जावन आशिल्ले भागवत जाल्यारी तागेली एक जन्मांत तूं परिपूर्ण अवलोकन करूं जायना. ते आमकां गोत्तस बटमाम देखून आमी पळयनाची कसले म्हळ्यार कांय मनुष्य जन्मांत कंप्लीट अंतू करूं जायना. कंप्लीट करूं जायना तिला आमी कसल्या कोपास आनी त्या विशयार प्रयत्न करका म्हळ्यार केलो जनाल विचार केलो जनाक हे ग्रंथस म्हूण कळ्ळर तांगेलें एक भाग्य. अर्थात की ते रामायण ग्रंथ अवलोकन दिननित्य दैनंद जीवनांत सगळो दिवस अवलोकन करका म्हळ्यार अर्थ नाही. श्लोकं वा श्लोकार्धं वा नित्यं भागवतोद्भवम. भागवतांत कशें सांगताची म्हळ्यार एक श्लोक पूण एक दिवसांत आमकां पळोवचें जायना वय नक्का. एक श्लोक नक्का श्लोकांतून एक अर्ध पुणे आमकां अवलोकन करूं जायना वय. तितलं केल्यार मनुष्य जन्माक दावका जाल तितलं मॅसेज दावका जाल्यार तसले देवाला अनुग्रह पात्र जावच्या कारण जाता के. ताज्या पशी व्हड खंयचें म्हळ्यार रामायण. आज आमी म्हणटाच कोणा लागीं निमगे आमगेले सनातन संस्कृतींतू अत्यंत विशाल जावन आशिल्ले ग्रंथ खंयचे म्हूण सगळ्यांक सांगचें कसन म्हळ्यार महाभारत महाभारत म्हूण. एक सामान्य बायल मनशांक आशिल्लें ज्ञान आमकां ना काय. दास सांगताची कशी म्हळ्यार सकाळी पूण उठून बंबूण ऑफिसा वता. ऑफिसा वचून तेगेले व्यार की उद्योग की सकड काम करून जाले नंतर घरांत आयलाल तवळी बायल ताका स्वागत करून घेवन तिगेल सकड गृहिणी धर्म कसन आसा ते सकड करता. तशी दैनंदिन जिवनांतू एक महानुभाव तागेले ऑफिसाचें कार्य पूर्ण जातरी सांजवाळ घरकड येतना लागीं घरांत खंडापटी गवजी जाता आशिल्ले काय गलाट जाता आशिल्ले काय कारण मारोंक घेवन युद्ध करता की म्हणाल तसले एक प्रसंग आयल काय. हाका घरा भितर पाय दवरतनाच हाका टेन्शन जालें काय खंय जाता आसा लागीं घर कडेन म्हळ काय. हिक म्हळ्यार ते नित्यच लागीं घरचे गवजेने आयकून आयकून तिक ते अभ्यास जावंक गेला. तेण म्हळ काय तुमी कांय टेन्शन करू नाका चिके भितर या हांव सांगता म्हळ काय. नाही कसन जालें म्हण पळोवंक हांवें म्हळ काय कांय ना बा तुमकां गोत्ता तें सांगचें गेल्यार व्हड रामायण आसा म्हळ काय.
नाही तीण सांगी आशिल्लें नव्हे व्हड महाभारत आसा म्हूण घेवन कशें जाल्यार सांगया न्ही व्हड रामायण आसा म्हूण सांगलें काय ताकाच वादिराज स्वामी सांगताची सामान्य एक स्त्रींक आशिल्लें ज्ञान आमकां ना काय रामायणात इतले विस्तार जावन आशिल्ले ग्रंथ जगत्यांत खंयचे ना पळया रामरक्षा स्तोत्र कांड पळया चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम महाभारत 1,00,000 श्लोक भागवतांतू 18,000 रामायणांतू आमकां कल्पन करूं जायनातील तसलें शतकोटि प्रविस्तरम 100 कोटी श्लोक आसा काय तांतू ताकाच म्हळें काय ते शतकोटि प्रविस्तर श्लोक सामान्य मनुष्यान जायना म्हळ्या खातीर जावन ते संक्षिप्त रुपारी वाल्मिकीन 24,000 श्लोकात्मक जावन आशिल्लें आदिकाव्य ग्रंथ रचन केला आजिके ताका वाल्मिकी प्रणीत आदिकाव्य रामायण म्हणतच देखून सामान्य मनुष्यांक सगळेच रामायण अवलोकन करूं जायना म्हळ्या खातीर जावन बुधकौशिक महर्षी कसं सांगता म्हळ्यार एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम भागवतान सांगलें एक श्लोक पळया एटलिस्ट एक अर्ध श्लोक पळया म्हूण रामायणान सांगता कसं ना म्हळ्यार श्लोकूय पळोवंक नाका अर्ध श्लोकूय पळोवंक नाका एक अक्षर घेया पुरो परम पवित्र जावन आशिल्लें त्या परमात्माला अनुग्रहाक पात्र जावचें कारण जाता काय सांगिल कशी म्हळ्यार सुंदर एक दृष्टांत 100 कोटी श्लोक आसा म्हूण सांगलें न्हय एक वेळार रुद्रदेवान एक भारी व्हड काम केलें काय कसं न्हय म्हळ्यार हे रामायण ग्रंथ म्हळ्यार अत्यंत पुनीत ग्रंथ म्हणतच सगळेची वेद आसा पळया एक कडेन दवरलें काय कसं लाका म्हळ्यार हे रामायणाक वेद तुल्य म्हणतच सर्व वेदैश्च संहितम सक्कड वेदाचे सार भाग हे रामायण रामायण संहिता म्हणतच वेदाचे तितलं पावित्र्य हे रामायण ग्रंथाक आरंभारी सांगताची वेदवेद्ये परे पुंसी जाते दशरथात्मजे वेदः प्राचेतसादासीत साक्षात रामायणात्मना म्हणून वेद प्रतिपाद्य जावन आशिल्लो तो अखिलांड कोटी ब्रह्मांड नायक स्वतःची मनुष्य रूपार अवतार घेवन त्रेतायुगांत राम रूपार जावन केदन भूलोकांत ताणें अवतार घेतलो त्या संदर्भाचेर हे वेद म्हळेले रामायण रूपारी जगत्यांत प्रकट जालें म्हळ्यार अर्थ कसलो म्हळ्यार वेद तुल्य हे पवित्र जावन आशिल्लें रामायण ग्रंथ म्हणून म्हळ्या खातीर जावन घेवन एक तक्कडी हाडयली काय तक्कडीन तूं सक्कड वेद दवरले काय आजी चतुर्वेद म्हणतची वेदव्यासान प्रकट जावन अपार जावन आशिल्लें ते वेदाचे भंडार कसं आसा सामान्यांक अवगत जावका म्हळ्या खातीर जावन घेवन विभाग केलो ताणें ताका वेदव्यास म्हणतच सामान्य नियम कसं ना म्हळ्यार 4 वेद जाल्यार अनेक जावन आशिल्ले ते वेदांतुले सार भाग कसं आसा ते सक्कड एक कडेन एक तकडीर एक मणी दवरले काय ते मणीर अभिमंत्रण केलें काय अन्येक सायडाक महाभारत ग्रंथ कसं आसा ते अभिमंत्रण करून एक मणीर दवरले काय खंयचेक वेट येता म्हूण पळोवचेक पळयतना वेद वयर गेले काय महाभारत तू गेले काय कसं लाका म्हळ्यार वेदादपि परम चक्रे महाभारतमुत्तमम वेदापशी चड मौल्य आशिल्लें म्हळ्यार वेदाचे सार भाग महाभारत ग्रंथ ताकाची वपास ते तकडे काम कसं दिल्लें म्हळ्यार त्या महाभारत काण एक मणींत अभिमंत्रण करून घेवन महाभारतांत तूं एक हृदय भाग म्हणलास महाभारत पारिजात मधुभूताम म्हणून महाभारत म्हळ्यार एक वेदांतूल एक पारिजात त्या पारिजातांत एक मकरंद म्हळ्यार पुष्परस त्या पुष्परस खंयचे म्हळ्यार
विष्णो नामसहस्रम गीता एतद्वयम पाठ्यंच नित्यम म्हणून ज्ञेयम पाठ्यंच नित्यम. भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनाम ते अत्यंत सार भाग महाभारतांतुले तका ते दोन तकडिंद वर्तना महाभारत वैरयले भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनामाक वेटेज चढयल के. आजी ते विष्णू सहस्रनाम जाल्यार आमकां पठन करचेक अनानुकूलता अवकाश भारी उणें म्हळ्यार सकाळी वेग्गी उठोन स्वाध्याय अनुष्ठान केलें म्हणून जाल्यार आमकां अवकाश मेळटा. आमी उठयतना वेळ म्हणून जाल्यार कसं करूं जायना. हाजे पशी आनी कसं सूक्ष्म आसवे म्हळ्यार आमी मार्केटाक गेले तळचे बार्गेन करनाचवे आनी पुणी चौकाश करूं जातवे म्हूण ताका देवान आनी म्हणलें काय हाजे पशी आनी कसं चड आम करूं जायना म्हूण. देवसमुहांत बशिलो रुद्रदेव पट्ट उठयल काय मिगेला उपायास हांव करता म्हळ काय जायत म्हळ काय. तकडींत वापास भगवद्गीता विष्णू सहस्रनाम एक कडेन दवरले अन्य कडेन एक मणी दवरतना तांणी सकड भगवद्गीतानी विष्णू सहस्रनाम अभिमंत्रण करतासच रुद्रदेव आयल काय त्या म्हणीक पाट्ट म्हण आपूळ आनी वतरबल काय. पळयतना ही म्हणी सकल वतस भगवद्गीता रामायण भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनाम वयर येतस देवांक सकड भारी आश्चर्य जालें काय. असल कसन मॅजिक केलें हें रुद्रदेवाना म्हळ काय. तागेलें निमगेल काय रुद्रालय कसन केलें तुवें म्हूण ताण म्हळ काय हांव कसं म्हणी राम म्हूण एक वेळा आपूळ आनी हांव वतरबलो म्हळ काय. सांगील कसं लेख म्हळ्यार राम म्हळ्यार एक दोन अक्षर आस पळया ते सगळेची शास्त्रांतूल एक सार भाग सामान्य दृष्टांतान सांगलें म्हळ्यार तुमकां भारी चंद अर्थ मना वता. आज लोकांत मार्केटांत वचून फ्रुट्स सगळं आमी घेवन येताची दाळिंब घेवन येताची फ्रुट्स हाडटना एक बॅगांत भरून घेवन येताची ते चंद सकड सोडून घेवन क्रश करून मिक्सींत घालून घेवन लास्ट येवचे कसन म्हळ्यार एक व्हड लॉटांत ज्यूस मात्र आमी चारी दाळिंब घालल तवळी एक ग्लास आमकां ज्यूस मेळटा. ते चारी फ्रुट्साचे कसन पवर आस त्या ग्लासांत रसायनांत आस तशी फलस्वरूप जावन आशिल्ले ते वेदांतुले रसायन रूपार कसन म्हळ्यार महाभारत के. आजी तेवे कॉन्सेप्ट ओल्ड जालें ज्यूस जाल्यार पिवचे पुरसोत नात. ताका आनीके शॉर्ट केलें कसन म्हळ्यार तंतुले मॉइश्चर सक्कड काडले कुळे ते एक पावडर जाता. ते पावडर एक साना पावच जाता. ते पावच काणें आमगेल्या पॉकेटांत घालून आमी एनीवेर ट्रॅव्हल करतना एक ग्लास ओपन करून त्या पावचान तुले पिट्ट घाल म्हणून जाल्यार एक ग्लास ज्यूस जाता. ताका म्हळ्यार ह्या भगवद्गीतानी विष्णू सहस्रनाम म्हळ्यार आस पळय पावडर म्हणकेच भरती एनर्जेटीक ते केलो जाणांक ते पावच व्हरचें जाल्यार पुरसोत ना. ताका म्हळ्यार आनी कांय ना तुमकां एक गुळ दिवं का टॅबलेट दिवं का त्या टॅबलेट खंयचे म्हळ्यार पिबरे रामरसम. त्या टॅबलेट खंयचे म्हळ्यार राम म्हळ्यार एक मात्रिक ती मात्री तत्वळ घेतास म्हणून जाल्यार हक्का संवसारांत तुला कसले संकट यानाके म्हळल खातीर जावन हे रामनाम म्हळ्यार पळया अत्यंत पवित्र ताका चिदासान सांगनीचवे रामनाम भजिसिदवगे उंटे भवद बंधना म्हणून ಸೋಮಶೇಖರ ಪತಿಗೆ ಹೇಳಿದ ಮಂತ್ರ रुद्रदेव आगोतच के हे रामनाम तुले महत्व कसं नाही म्हणून घेऊन भारी चंद देवादिदेवान वापास प्रारंभ केलं के एक विषय तंगेला सभेंत एक चर्चा येईल के शतकोटी जावन आशिल्ले रामायण ग्रंथ देवते आणि मनुष्यांक आणि असुरांक तीन भाग करून दिवं का म्हणून सकडाल डिमांड आस के आमकां दाव का हे रामायण म्हणून ताका कसन केलें म्हळ्यार 1 कोटी आशिल्ले डिवायड केलें म्हणून जाल्यार कसन करचें 39 लक्ष देवतेंक 39 लक्ष मनुष्यांक 39 लक्ष असुरांक दिले काय वरलेले कितले क्षम करा शतकोटी म्हळ्यार 39 कोटी 39 कोटी 39 कोटी 10 कोटी वरले काय वापास डिमांड आसा ताका रुद्रान कसन केलें म्हळ्यार ते 10 कोटीन तो वापास डिवायड केलें काय तेदन कसन जालें म्हळ्यार ईच दैत्य मानव असुरांक 3 कोटी श्लोक मेळ्ळे काय
वपास 10 कोटी हें केलें तवळी तेदन वपास वरले कितले 1 कोटी वरले आनके जावका म्हळ्यार अपेक्षाच के वपास त्या विभाग केले के कशी म्हळ्यार 39 लक्ष 39 लक्ष 39 लक्ष थंय वपास 10 लक्ष वरले 10 लक्ष वयर हांगेल दोळ कितले दिल्ला म्हळ्यार हांगे नाही आनके आमकां जावका म्हळ्यार अपेक्षा आशिल्ली तवळी वपास 3 लक्ष वपास विंगडण करून दिले के सगळ्यांक वपास तान ती 1 लक्ष व्हरता वपास 30,000 दिलेल तवळ जाल्यार रेची वपास 10,000 व्हरता वपास कंप्लेंट आयले वपास 3,000 दिले के सगळ्यांक वपास 1,000 व्हरला आनके डिवायड करका म्हळके जायत म्हळके आनके डिवायड करतना व्हरलेले कितले 100 व्हरले ते 100 वपास 39 करून वपास वांटिल के व्हरलेले कितले वपास 10 व्हरले के म्हळके त्या दिल्लेले न्हय आमकां व्हरलेले जावका आनके म्हळके वपास काण वांटून दिले के तेदन कितले जाले म्हळ्यार 3 आनी व्हरलेली एकची ताका म्हळके रुद्रदेवान आनी एक श्लोक व्हरला हे वांटूचे जायना म्हळके ते खंयचे श्लोक म्हळ्यार रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ताण म्हळके आनी आमकां आनके जावका म्हळके आतां कांय करूं ना कसं म्हळ्यार हे एक श्लोक म्हळ्यार 32 अक्षर अनुष्टुप श्लोकाक 32 अक्षर ते 32 अक्षर बी आमी डिवायड केले म्हणून जाल्यार कितले भरले 8 नाकली 32 तशी वपास ते अर्ध श्लक्कड 8 नाकली 32 वपास अर्ध करून दिलेले तवळी लास्ट व्हरलेले कितले म्हळ्यार 2 शब्द भरले 32 न्हू 8 नाकली 32 वपास 10 करून दितरी 3 जन वंट जालो आतां व्हरलेले वंट दोनीचके व्हरलेले शब्द खंयचे म्हळ्यार राम म्हळके ताका म्हळके त्या बी दिवचे जायना इतलें तुमकां डिवायड केलेलें म्हाका कमिशन नाका म्हळके रुद्रदेव हे म्हाका जावका आवदवर घेता म्हळके सांगिल्लें कसलें का म्हळ्यार राम नाम म्हळ्यार पळया जगत्यांत अत्यंत पवित्र हंतु शैव वैष्णव म्हळ्यार कसलेच भेद ना शैवान जाल्यार उपासन करचें सतत रुद्रदेव जाल्यार रामाल मंत्र केदनाच उपासन करता आसता पार्वती देवेन निमगील के एक वेळार तुमी कसन ते केदना पळयल्यार तोंडान म्हणा म्हणटा अशें कसन आहे म्हळके ते कांय ना गो राम मंत्र म्हळके न्ही ताका तितलें पावित्र्य कसलें का म्हळके तेदना ಸೋಮಶೇಖರ ಸತಿಗೆ ಹೇಳಿದ ಮಂತ್ರ ರಾಮ ರಾಮ ರಾಮೇತಿ ರಮೇ ರಾಮೇ मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने हे राम म्हळ्यार मंत्राचे महत्व कसं नाही म्हळ्यार विष्णू सहस्रनामा कितलं पावित्र्य आसा तितले पावित्र्य हे रामनामाक आसा म्हळके विष्णू सहस्रनाम म्हणका म्हणून जाल्यार राम म्हळ्यार पुरो म्हळके आमगेल जनांक भारी संतोष बट माम तुमी सांगिल्लें एक भारी लायदलें कसं म्हळ्यार विष्णू सहस्रनाम म्हणून आमकां पुरसोत ना आशिल्ली आनी आमी केन्ना रामनाम म्हळ्यार पूर्ण हो म्हणून विष्णू सहस्रनाम म्हणचें नज्ज म्हणाल नाही विष्णू सहस्रनाम म्हण वपास राम म्हळ्यार 2 वेळा सहस्रनाम केलेलं पुण्य मेळटा म्हणून ते कशी म्हळ्यार भारी चंद पळया संस्कृत साहित्यांतू संख्यानाम वामतो गती म्हणटाच राम म्हळ्यार शब्द आसा पळया तांतू राम म्हळ्यार अक्षर य र संख्याशास्त्रांतू त्या र म्हळ्यार शब्दाक दोनी म्हूण अर्थ म म्हळ्यार शब्द प प ब ब म म्हळ्यार संख्याशास्त्रांतू त्या म म्हळ्यार शब्दाक 5 म्हळ्यार अर्थ 5 इंटू 2 नाही बट मग ते गुणिसू करका कसं कळे केलेलं जायना कुडिसू केलें जायना तशना कसं म्हळ्यार राम म्हळ्यार गुणपरिपूर्ण तो तेगेल गुण अंत केदनाची आनके इनक्रीज जाता वचवी ना केदना उणी जावची म्हूण ना देखून ते 5 गुणिसू 2 करा तेदन कितले येता 10 एक वेळा जालें राम म्हळ्यार 10 वपास एक वेळार 10 आनी वपास एक वेळार राम म्हणा तेदन 10 जालें 10 इंटू 10 कितले जालें 100 जालें आनी एक वेळार राम म्हणा 100 इंटू कितले जालें सहस्र जालें ताकाची सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने
रुद्रदेवांदरे दिननित्य निरंतर उपासना करची मंत्र काही कसला का म्हणारी कोण वैष्णवसची परिशुद्ध वैष्णव निरंतर गायत्री जप करून घेऊन गायत्र्या त्रिगुणम जपेत म्हणून वैष्णवानं गायत्री मंत्र जप करून दत्तरे अष्टाक्षर मंत्र गायत्रीचे 3 प्रमाणात जप करका म्हणून दैनंदिन तंगेला अनुष्ठानांत त्या नमो नारायणाय म्हणाल शब्द पळया नमो नारायणाय तंतुला रामळल एक शब्द काढा वर्णल कसं नाही नमो नायनाय म्हणून नारायणाय अंतुले रा शब्द काळ म्हणून जाल्यार नायनाय म्हणाल अर्थ आयलो अयनम म्हणरी देवाले धाम म्हणून वैकुंठ म्हणून मुक्ती म्हणाल अर्थ रामळल शब्द ना म्हणून जाल्यार अयनम न अयन ना तशीची नम शिवाय म्हणाले शिवपंचाक्षरी मंत्रांतुले मकार काढा नम शिवाय तंतुल मकार तरी काढले म्हणून जाल्यार न शिवाय दत्ता राम म्हणाल शब्दांतुल मकार बिनी शिवपंचाक्षरींत ना म्हणून जाल्यार ते मंत्र न शिवाय शिवम म्हळ्यार कल्याणम म्हणून क्षेमकरम म्हणाल अर्थ त्या मकार ना म्हणून जाल्यार शिवपंचाक्षरी मंत्र जाल्यार क्षेमाक कारण जायना त्या रा आणि म म्हणाल शब्द ಒಟ್ಟು केल्यार रामदत्ता म्हळ्यार अर्थात वैष्णवान अष्टाक्षर मंत्र जप करचक कितलं महत्वस शैवान रुद्राल उपासकान शिवपंचाक्षरी मंत्र जप करचक कितलं महत्वस तितले महत्व हे राम म्हणाल शब्दाक असके म्हणाल कतीर दावनू त्या शब्दाक तितलं पावित्र्य स्वय म्हणून जाल्यार त्या परमात्माला चरित्राक कितलं पावित्र्य आसका ताकाच म्हणताचे अकलंक चरिता म्हणून आज जगत्यांतू रामायणा विशयार भरती जनांक भरती विषय सकड तज विशयारी तात्सार भावन भरती अस भरती आमगेल्या पशी फुडली जनरेशनांक थोडे पुणी रामायण अवलोकन कोरका अध्ययन कोरका म्हणून आतां जनरेशनांक कसं नाही म्हळ्यार रामायण आणि म्हळ्यार ते भारी पोरणे ग्रंथ त्या सकड वाजून बसचे कसं नाही त्या कसं का म्हळ्यार अभिप्राय भरती अस सामान्य एक दृष्टांत सांगता मुंबईत असल शहरांतू आत्ताची परिस्थिती नाही सामान्य दैनंदिन जीवनांत कसं मला सगळ्यांक गोतस सगळ्याची मुंबईचे हार्ट कसं नाही म्हळ्यार रेल्वे डिपार्टमेंट एक दिवस रैल राबल्या म्हणून जाल्यार अर्ध मुंबई स्टॉप जालाल म्हणकेच सो कनेक्टिविटी टोटल मुंबईन तूं चोलका म्हणून जाल्यार ट्रेन डेली चोलका तसल एक संदर्भाचेरी ट्रेन डेली वचत असले त्या प्लॅटफॉर्मांतू भरती दूर ट्रॅव्हल करतले प्रयाण करतले एक वृद्ध दंपती ते ट्रेना खातीर वेट करता आशिल्लीच की सांगून इंडियन रेल्वे नव्हे सांगेल टायमार आयल म्हणून जाल्यार व्हड भाग्य कालची त्याची टायमार आशिल्ली की आयची त्या टायम म्हणून आमकां कळना कसले असो अनाउन्समेंट जालें काय ट्रेन 2 घंटे लेट आसा म्हणून ते रैल्वे हंतू लोखंडाची की पत्राची खुर्ची असता नव्हे ताजेरी ते वृद्ध दंपती बसले काय कशी 2 घंटे ते ट्रेन याना नव्हे टाईम वेस्ट करचे कसले का म्हणून घेवन तांगेले पॉकेटांत आशिल्ले बॅगांत आशिल्ले रामायण ओपन करून वाजूचे बसलीच की रामायण वाजिला पुण्या फल म्हणतच भरती जनाले समस्या कसं नाही म्हळ्यार आत्ता आमकां कांय कुडवाना बट माम प्राय जाल्ले आनी वाजून कसन करूं असं कोणाल खातीर वाजूचें म्हळ्यार केलो जनाल जाल्यार अपेक्षा आसच्या पुरो जाल्यार प्राय जावन जाल्यार वाजिला म्हणून जाल्यार तागेले प्राय दीर्घ जावचे जाल्यार हिची कारण जाता काय कोणे चिंत करका म्हूण ना दीर्घम आयुष्यम च विंदती रामायण अवलोकन करत कोण अध्ययन करत कोण तांगेला आयुष्य जाल्यार दीर्घ जाता काय तांकां गोत्त आशिल्लो आसच्या पुरो त्या वृद्ध दंपतींक समय सदुपयोग कोरून घेवका म्हळ्यार दृश्टीरी रामायण वाजिता आसतना भरती जन प्रयाणीक आसताची तंतू नवे ಹೊರಡಿक जालेले नववधूवर नवदंपती तांणी समेत त्याची ट्रेनार प्रयाण करचें आशिल्लें तांणी समेत हात दवरून घेवन हेकडे तेकडे भोंवता आशिल्लीच की नवे ಹೊರडिक जालेले न्हू सहज तेन्ना नवे ಹೊರडिक जालेले ते बामणाक मुग्ध स्वभावाची बायल ती कसले पुणी एक समय कशी पुणी काडका टाइम पास करका म्हळ्यार दृश्टीरी कसले एक हास्य करका म्हणून घेवन
वचून कसन केलें म्हळ्यार ते फातरा खुर्चीर बैसून वृद्ध दंपती कोण रामायण वाचिता आसाची तांकां दाखोवन बायलेल्या म्हळके पळय आमी जाल्यार मानतर जाता हेंची करचें म्हळके. ते वृद्ध दंपतीन एक वेळार आयकलें, कानांनी सम आशिल्लो तागेले, दृश्टी सम आशिल्ली, पुस्तक पळोवन वाचिता आशिल्लो जाल्यार प्रायाचे लागीं ಒಟ್ಟು ವಾದ विवाद करून नज नवे प्राय चेडू वाले उल्लोचे दत्वे ताणें पळयलें एक वेळार मात तुका घालून वापस रामायण वाचिता बसलें. एक 2 घंटे गेले, 2 घंटांनी वापस अनाउन्समेंट जालें, प्लॅटफॉर्मार ट्रेन आयलें, मुंबईचे रश सकडांक गोतस सक्कड ट्रेनार चडलीची चोण दत्तरी एकच युद्ध कसं नाही म्हणा आमगेल सीट कंचे तुमगेल सीट कंचे म्हणाल का तरी 1 घंटो अर्ध घंटो तांगे लढाई तशी दत्त असताना ते वृद्ध दंपती पाप तांणी डेली ट्रॅव्हल करून आशिल्ले की कसं म्हणून कळना तांणी कन्फर्म केलें सिटार वचून बैसून घेवन तांगे लगेज आनी दवरून घेवन लॉंग ड्युरेशनाचे ट्रेन देखून घेवन वापस ते बुक ओपन करून वाजूच्या बसचे स्टार्ट केलें. प्रॉब्लेम कसं नाही म्हळ्यार कोण ते ಹೊರಡಿಗೆ दलाल नव दंपती आसाची तंत तो ಹೊರಡಿಗೆ दलाल नवो ಹೊರಯ್ತು एकदम टेन्शनारी हेकडे तेकडे भोंवता आसके मंतर रामायण वजिता गडेन ते चल्ल्याक पळयता रामायण वजिता तक पळयता कसने निमगू या म्हळ्यार धैर्य करना कसले म्हळ्यार कसने निमगेला टेन्शनान आसता निमगेला तुक कसले काम म्हणून निमगूच्या नज्जनव म्हळल खातीर जावन तागेले समस्या भारी जटील म्हूण कळतरी त्या मंतऱ्यान धैर्य केलें तागेले उल्लोचे बाबा कसन प्रॉब्लेम तुगेले कसन जालें म्हळके कांय ना ट्रेन आयिल्ल गडबडीन तूं बायल खंय पोर गेलें म्हणून गोतना बायल खंय की मिस जाली चुकून खंय गेलें म्हणून गोतना बायले सोदिता आसा मागीर बायले धांव पळयला वा तुमी म्हळके बायले धांवक पळय न्ही बाबा जाल्यार एक तूं रामायण बिनी वाजिल जाल्यार तूं कसलो प्रॉब्लेम या नाशिल्लें म्हळके फस्ट हाकचे रामायण आनी म्हळ्यार एलर्जी मिगेल बायलेन पोर वच्चाक आनी हे रामायण वाजूच्याक संबंध कसो रे म्हळके पळय आयकव बाबा कसं नाही म्हळ्यार रामायणान तुला एक भारी चंद दृश्टांत येता गुह प्रसंग म्हणून केदाना कैकेयील वृत्तांत दावन घेवन पितृवाक्य परिपालन करचे खातीर मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र अरण्यांक प्रयाण करता आसतना सुरवेक म्हणचे ते सरयू ताणे दांटून वचचे तेदन तो सरयू तीरारी नौक दोन रबिल तो गुह चक्रवर्ती गुह पळया संतोषारी आनंदारी रामचंद्राक स्वागत करतगे मिगेल नौकेर येवन बसका तुवें मागेल भाग्य म्हणून घेवन साक्षात चक्रवर्तीची येवन घेवन नौकेर बसत म्हणून जाल्यार ते कोण एक हे न्हय आज आमगेले गांवचे एका आमगेल स्टेटाचे मिनिस्टर बिनी आमगेल व्हेकलार बसता एका आमगेल घरांत येता म्हळ्यार आमके एक व्हडपण त्या कसलेक भाग्यान तुला भाग्य कसं नाही म्हळ्यार आमगेल एक नवे वाहनान तूं आमगेल स्वामी येवन बैसून घेवन तांतू सुरवेक तांणी आमकां अनुग्रह करता म्हळ्यार ताजी तितलो व्हड आनंद खंयचे ना तशी त्या गुहाक भारी आनंद जालके रामचंद्र येता आसा म्हणून ताणें स्वागत केलें तवळे रामचंद्रान कुशीर वचून सुरवे बैसून योगो स्विता म्हणिके रामचंद्रान केलें कसं नाही म्हळ्यार सुरवेल सीताला हात धरून घेवन तिका नौकेर क्षेमार पावोन दत्तर कडेन तो नौकेर चळके पळोवच्याक एक सामान्य दिसच्या पुरो रामायणान तुला प्रति एक रामाल प्रति एक चरित्रस पळया हेज्जे हेज्जेक अनुकरणीय ताण म्हळके रामचंद्रान नौकेर बैसतना सुरवेक तागेले बायलेक नौकेर बैसून तो कळे चळ्ळलो ते बिनी तूं रामायण बिनी वाजिल तूं कुडगास आशिल्लो जाल्यार असल ट्रेना गवजीन तूं सुरवेक बायलेला हात धरून ट्रेनार सेफ जावन चड तर तूं चडका आशिल्लो ट्रेनार म्हळके आमकां दिसच्या पुरो रामायण सकड आउटडेटेड आतां कांय यूज ना म्हूण जाल्यार रामायणान तुला प्रति एक घट्टांत प्रति एक प्रसंगांत जाल्यारीची मनुष्यांक दावका जालेले प्रति एक शिक्षण तांतू दिला ताका म्हणटाची आज मनुष्य जावन जन्म आयलेल्यांक 3 मुख्य अनिवार्य कसं नाही म्हळ्यार तागेलें एक वैयक्तीक जीवन अनेक कौटुंबिक जीवन अनेक खंयचें म्हळ्यार सामाजीक जीवन हें अनिवार्य हें म्हाका नाका म्हणून जायना ताण जन्म आयले नंतर हें अनिवार्य जावन आशिल्ले 3 विशय तागेलें एक व्यक्तिगत जीवन जावका व्यक्तिगत जीवनांत एक कौटुंबिक जीवनांत तुला एक सामरस्य जावका आपणें जन्म आयलेले एक समाजांत विशय जाल्यार रिचितान तूं सामरस्य दवरून ताण कोरका जाल्यार कर्तव्य कोरका जाल्यार हे कर्तव्य करतना आपणेन चुक्कनातील कशी कर्तव्य कोरका म्हळ्यार आमकां बोधन करचें खंयचें म्हळ्यार धर्म
धर्माचे अडिपाय ना म्हणून जाल्यार आमगेले जीवन खंडितक चलू जायना. ताकाच म्हणटाची आजी जीवन करचे मुख्य उद्देश आस म्हणून जाल्यार हे मनुष्य जन्म मात्र जावका म्हूण ना. जिवनांत कसले साधन करचें आसता जाल्यार मनुष्य जन्म जावका. केवल जीवन मनुष्य कसले का वर्णल प्राणी बोकड सुण सकड करनाचे त्या प्राणींक जाल्यार हिची जीवन म्हळेलें आसा. खाली जीवन करचें कसलें तरी असले एक कॉस्टली देह अगत्य ना. हे जिवनांत कसलेची साधन करूं असं म्हणून जाल्यार मनुष्य जन्म जावका. ताकाची लोकांतू हे साधन करतना आमी भरती कडेन चुकून पडतचे. कळना तिला आमी भरती कडेन पांय निसरतचे. ते चुकून पडचे नज मळल खातीर जावन घेवनूच आमकां शास्त्र धर्म कालकालाक आमकां उपदेश करून चांग मार्ग दाखयता. जाल्यार आज चुकून पडचे कोण आहे म्हळ्यार प्राणी जावं चुकून पडचे. चुकून पडचे मनशानच काय कसले म्हळ्यार मनशाक बुद्धी चड जाल तशीची मनुष्य भरती कडेन चुकून पडता. पळया खंयचेय ग्रंथ अवलोकन करा. सकणी फुडें एक प्राणीन कितले घंटे उठोवका, प्राणीन कितले घंटे तन्नी पिवका, प्राणीन कशी स्नान करका हें कसलें ना. सकण दुखून रात्री पर्यंत प्राणीन कशी जीवन करका म्हळ्यार विशय कसलो ना. सकणी दुखून रात्री पर्यंत कशी जीवन करका म्हळ्यार विशयार सांगचें म्हणून जाल्यार मनुष्यांक मात्र. जाल्यार चुकून पडचे कोण म्हळ्यार मनशान मात्र काय कसले म्हळ्यार मनशांक बुद्धी चड जाली. पळया लोकांतू विचार पळया बुद्धी केदन आमगेले चड जाता वता आमगेलांतू भावन उण जाता. भावन उण जाल तशीची ताका हे विशयार सक्कड आलस येता. नाका बा आमी सामान्य हळ्ळी दिकान तांणी पळया तांणी भरती कसले डिग्री आनी तांकां जायनी भरती तांकां नॉलेज ना अशी आसच्या पुरो जाल्यार भावुकतन तांगेल्या गस. भरती ज्ञान आशिल्ल्यांक भावुकतन जावका म्हूण ना. ताका म्हळ्यार खंय जगत्यान तूं साधन तरी ताण करका म्हणून जाल्यार चांग जावन आशिल्लें ज्ञानय जावका आनी योग्य जावन आशिल्लें भावना जाल्यारय जावका. म्हणल खातीर जावन घेवन मनुष्यान योग्य जीवन करका जाल्यार कशी म्हळ्यार विशयार अनेक शास्त्र ग्रंथांतू उल्लेख केला. तसल ते शास्त्र समान जावन आशिल्ले ग्रंथाची रामायण. ताका त्या रामायणांतू दुश्टांक संहार करचे खातीर रावणादीक संहार करचे खातीर परमात्मान अवतार घेतला काय म्हणून आमी प्रश्न केलो म्हणून जाल्यार हाका दोन्ही आन्सर आसा. होय म्हणू आन्सर आसा न्हय म्हणू आन्सर आसा. कसले म्हळ्यार रावणाक संहार करचे खातीर जगत्याक उद्धार करचे खातीर परमात्मान अवतार घेवन करका म्हणून कांय ना. सत्य संकल्प तो विष्णू नान्यता तो करिष्यती. तागेले वैकुंठांत बसून घेवन संकल्प मात्रानची रावणाक संहार करतसले सामर्थ्य परमात्माक आसा. दुष्टांक संहार करका जाल्यार तसलें सामर्थ्य परमात्माक आसा. म्हणल खातीर जावन परमात्माक सांगताच कसं नाही म्हळ्यार कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अपि समर्थ हा म्हणून. एक कामाक 3 टायपार काम करेत. कशी म्हळ्यार एक काम कशी जावका तशी करेत. एक काम जावका तें जायनाशी जाल्यारय करेत. जाल्यार कशी जावचें ना तशी जाय जाल्यारय करेत. त्या परमात्माक मात्र त्या सामर्थ्य आसा. म्हणल खातीर जावन घेवन देवान केवल संहार करचे खातीर अवतार घेयनी जगत्यांत संस्कार दिवचे खातीर अवतार घेतले के. योग्य जावन आशिल्ले संस्कार दिवचे खातीर. आज आमकां जिवनांत तुलें भंडवाळ कसं न्हय म्हळ्यार आमकां सान प्रायर मेळ्ळें आमकां संस्कार. सान प्रायर आमकां योग्य संस्कार मेळ्ळी म्हणून जाल्यार त्या संवसारांत तूं तापत्रयाक कारण जाता के. सामान्य दृश्टांत कशी म्हळ्यार आज एक व्हॅल्युएबल इलेक्ट्रॉनीक गुड्स आमी घरांत हाडटाची. टीव्ही हाडच्या पुरोची, वॉशिंग मिशीन हाडच्या पुरोची, रेफ्रिजरेटर हाडच्या पुरोची. हाडतना तांत एक मॅन्युअल गायड म्हूण दिवन आसताची. हे टीव्ही कशी यूज करका,
हे कॅमेरा कशी यूज करता, हें वॉशिंग मिशीन कशी यूज करता म्हूण. कसं लाग म्हळ्यार तें व्हेरी कॉस्टली आसता, व्हॅल्युएबल. ताका म्हळ्यार काय तें यंत्र तितलें कॉस्टली आशिल्लें यंत्राची एक नियम कसो नाही म्हळ्यार सकड आसा, कशी ते उपयोग करता म्हूण घेवन. तशें आसतना हे मनुष्य देह म्हळ्यार ताका व्हॅल्यू ना. ताका म्हळ्यार काय मानव जन्म दोड्डदू म्हूण देवान कसन केलें म्हळ्यार आमकां कसलें व्हॅल्युएबल, अत्यंत पवित्र जावन आशिल्लें, मौल्ययुत जावन आशिल्लें देह दिल्लें. खाली देह दिनी, देह दितना ताजे एक मॅन्युअल गायडय दिल्लें. हे देह अशी उपयोग करून घेतलो म्हणून जाल्यार लाँग म्हळ्यार हाका गॅरंटी भरती दिव येता. नाही म्हणून जाल्यार तत्तवळ हॉस्पिटलायज जातून वचून घेवन मेडिसीन घेतच का म्हूण. कसं म्हळ्यार आज आमी पळयनाच्यो खंयची मेशनरी आसा त्या करेक्ट मॅन्युअलारी प्रकार आमी ते यूज करनी म्हणून जाल्यार ईच अँड एवरी स्टेपाक, प्रति स्टेपाक आमकां प्रॉब्लेम्स क्रिएट जाता. तशींच असल एक देवान व्हॅल्युएबल देह दिलेलो तवळी, शरीर दिलेलो तवळी, हे शरीर आमी सदुपयोग करून घेनी म्हणून जाल्यार त्या नियमाक अळवडसून घेवन गेले, देह उपयोग करून घेनी म्हणून जाल्यार हे देहाची आमकां दुख्खाक कारण जाता. म्हणल खातीर जावन देवान मनुष्याक शिक्षण दिवचे खातीर थंय पळय कितलो चंद श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य तांगेल्या तात्पर्य निर्णय ग्रंथांत भारी चंद सांगतात. कसं नाही म्हळ्यार देवान अवतार घेवचे कसले का म्हूण. मर्त्यावतारः इह मर्त्य शिक्षणम न रक्षोवधायैव हि केवलम. केवल रक्षांक, राक्षसांक, दुष्टाक संहार करचे खातीर मात्र नाही. मुख्य उद्देश कसं नाही म्हळ्यार मर्त्य शिक्षणम. ते एक शब्द दिला भारी चंद. देवान अवतार घेवचे खाली शिक्षणम म्हूण सांगनी, एज्युकेशन दिवचे खातीर म्हूण सांगनी. करेक्ट ताण कोट केला कसं नाही म्हळ्यार मर्त्य शिक्षणम, मनुष्यांक शिक्षण दिवचे खातीर परमात्मान अवतार घेतला म्हणून. तसल ते परमात्मान ताका जनन मरण म्हळ्यार प्राकृतिक जावन आशिल्लो कसलो विकार ना. भगवतगीत भारी चंद सांगता. हे रामायण आमी आयकूं का म्हणून जाल्यार थोडेंची पूर्व पिठीक जावन थोडे रामाल विशयार आमी मनांत व्हेले शिवाय रामायणांत प्रवेश केल्यार परिपूर्ण जावन आशिल्लें रामायण आयकल म्हणके जायना. कसं लाका म्हळ्यार केवल पुण्य संपादन करचे दृश्टीर, पाप परिहार करचे दृश्टीर रामायण आयकुचे ते सामान्य विचार. पाप परिहार जाता, पुण्य वृद्धी जाता ते सामान्य नियम. मात्र हे रामायणांतू आमकां कसन आदर्श मेळटा, हांतू देवान करतच असल ते प्रति एक हेज्जे हेज्जेक कसल महत्व म्हळ्यार ते तत्व मनांत व्हरून बी तरी आमी रामायण श्रवण केल्लें म्हणून जाल्यार ते रामायण श्रवण सार्थक जाता. आज लोकांत कसन जाला म्हळ्यार भरती जनाल मनांतू राम म्हळ्यार कोण म्हळ्यार तो काय ना आमगेल्या मणकेचकलो मनुष्य म्हणून भरती जनाल मनांत. ಕೆಲವು ಜನಾಲ ಮನಾಂತ ಕಸನ ಮಳರಿ तो आमगेला पशी चिके बेटर, आम्ही चिके तितलं परफेक्ट नाही, तो आमगेला पशी चिके बेटर म्हणून ಕೆಲವು ಜನಾಲ मनांत मनुष्योत्तम म्हणून दलरी राम म्हणले परमात्मूची परमात्माले स्वरूप म्हणून अवलोकन केलेले केवल भरती विरळ ताकाच पळया. आणि कुमारव्यासान रामायणाचे व्याख्यान बरयतना स्टार्ट केलें काय ताणें सुरवें रामायण ग्रंथ बरोवका म्हूण ताका थंय स्टॉप केलें काय आनी ताणें महाभारत बरोवचें सुरू केलें काय. कसं लेका म्हळ्यार तिणुकिदनु फणिराया रामायणದ ಕವಿಯ ಭಾರದಲ್ಲಿ म्हणून तिणुकिदनु म्हळ्यार शेषाक भू धारण केला म्हणटात नवे. हे रामायण बरयल कवील लॅक पळोवन पळया ताका भार जावचें स्टार्ट जालें काय. भार जाल्लें म्हळ्यार वेटा दृश्टीर न्हय. ಕೆಲವು जनान कसन रामायण बरयलें म्हळ्यार दावक्कदल तशें बरयलें, तांकां खूश येयली तशें बरयलां. सिक्कापट्टे म्हणचे हुच्चापट्टे आनी सिक्कापट्टे बरोवचें सुरू केलें, तांकां खूश येयली तशी. ಕೆಲವು कडेन सीत कोण म्हळ्यार रावणाल धूव म्हळ्यार जाल्यार येच ಕೆಲವು रामायणांत. कसं म्हळ्यार तुमी पळया सामान्यतः वाल्मिकी रामायण सक्कड कडेन प्रसिद्धींत आसा म्हणून जाल्यार कंब रामायण, आनंद रामायण, सदाशिव रामायण, हे रामायण त्या रामायण म्हणून भरती रामायण आसा. केरळ प्रांतांत तूं गेले तांगेल ಕೆಲವು रामायण आसा. कर्नाटक प्रांतांत आयल्यार तांगेल ಕೆಲವು रामायण आसा.
उत्तर भारतान गेल्यार तांगेल रामायणाचं म्हळ्यार ऑलरेडी रामायणाचे वेट चड जावन घेवन शेषान मात तेलोचे सूर केले म्हाका वेट तडसून घेवचें जायना म्हूण देखून घेवन कुमारव्यासान रामायणाक व्याख्यान बरोवचे प्रयत्न करने के ताणें डायरेक्ट महाभारताक बरयल के कसलं का म्हळ्यार रामालय चरित्र अवलोकन करचें म्हणून जाल्यार सुखपूर्णनादवना चरित्रे म्हूण राम म्हणल्यार शब्द कसो न्हय म्हळ्यार रमयती ती राम हा म्हूण आनंद दितलो म्हूण पळया रामान प्रकट दत्तना जगत्यांतू भारी अत्यंत संकट आयिल्लो संदर्भ काय कसलं म्हळ्यार रामान जन्म घेतिले आमी परिसर अवलोकन करका वृत्तांत अवलोकन करका रामान अवतार घेतना जगत्याक संकट आयिल्लो संदर्भाचेर तो आनंदार आशिल्लो काय कसलं म्हळ्यार जगत्यांतू जन्म आयिल्लो चरणान केदनाची हास्य म्हूण ना जन्म आयिल्लो चरणान रडकाची रडणी जाल्यार डॉक्टर आपण 2 पेट्ट मानपुणी रडयताच चरडान रडले नंतर तो कन्फर्म सांगता करेक्टच चरडो म्हूण सामान्य शिशु ते जाल्यार जन्म आयिल्लो चरडान मंदहास दिला म्हणून जाल्यार सामान्य चरडाल म्हण केनयता अप्राकृत स्वरूप तागेल त्या मंदहासान जगत्यांत आयिल्लो संकट दूर जालें रमयती त्वक्क कोण पळयता तांकां आनंद वृद्धी दत्तशिल्ल काय ताकाची रामाल चरित्र म्हळ्यार सुखपूर्णनादवन चरित्रे रामन चरित्रे म्हळ्यार सकल गुण परिपूर्णनादवन चरित्रे सुख परिपूर्णनादवन चरित्रे कसलं का म्हळ्यार खंयचे एक दृश्य माध्यम आमी पळयताची तांतू हॅप्पी एंडींग आसा म्हणून जाल्यार आमकां संतोष मेळटा त्या चरित्राची दुख्खा कारण म्हणून जाल्यार आमगेलें मन सगळें वायट जाता तशी ते सुख परिपूर्ण जावन आशिल्लें तें रामाल चरित्र आनंदाक कारण जाता काय म्हणल खातीर जावन त्या रामाल चरित्र कशी प्रारंभ जाल्लें म्हळ्यार विशयारी जगत्यांत सांगताची आमी लेखला वाल्मिकीन केलेलें रामायण मात्र म्हूण कशी जगत्यांतू नारदाल मुखांतर व्यास महर्षीले संवादा निमित्तान जगत्यांतू भागवत प्रकट जालें तशींची नारद आनी वाल्मिकेल मुखांतर लोकांतू रामायण प्रकट जाल्लें म्हूण सांगताची जाल्यार वाल्मिकीन बरयल्लेच परिपूर्ण न्हय काय तवळी हांव सांगलां शतकोटी प्रविस्तरम हें मूल रामायण म्हणलेलें आसा तें मूल रामायण कोण जगत्यांतू प्रकट केलें म्हळ्यार साक्षात परमात्मान हयग्रीव रुपारी परमात्माल अवतार तो अनेक अवतार घेतला परमात्मान त्या परमात्मा लीला वैभव आज आमी म्हणटात देवान अवतार घेवचे केवल दुष्टांगेल संहारा खातीर मात्र न्ही ज्ञान कार्याक जाल्यार परमात्मान अवतार घेतला बल कार्याक जाल्यार अवतार घेतला कशी की वेदव्यास हयग्रीव सकड ज्ञान कार्या खातीर परमात्मान अवतार घेतिलो कृष्णान ज्ञान आनी बल कार्या खातीर अवतार घेतिलो रामचंद्रान ज्ञान आनी बल कार्या खातीर जाल्यार अवतार घेतिलो तशी हयग्रीव रुपी परमात्मान तागेलो अवतार प्रकट करून घेवन जगत्यांत उत्सन्न जावन आशिल्ले ते वेदांतूल विचार रामायण मुखांतर चतुर्मुख ब्रह्माक अनुग्रह केले काय मूल रामायण कोट्यात्मक श्लोकात्मक जावन आशिल्ले रामायण हयग्रीव रुपी परमात्मान चतुर्मुख ब्रह्माक उपदेश केलो ते चतुर्मुख ब्रह्मान नारदाक उपदेश केले काय पळया आज जगत्यांतू भागवत मेळ्ळें जाल्यार नारदाल मुखांतर रामायण मेळ्ळें जाल्यार नारदाले मुखांतर अत्यंत निरंतर परमात्माला नामस्मरण करत असलो तो संतो नारद आज आमी म्हणटाच नारम ददाती श्रेष्ठ जावन आशिल्लो परमात्माले ज्ञान दिवत असलो म्हूण नारम ददाती आज नारद म्हळ्यार लोकांतू तागेल विशयार अभिप्रायूय विंगड आसा नारद खंय पावता थंय एकले एकल्याक समस्या प्रारंभ जाता म्हूण जगत्यांत खंय समस्या येता ते समस्या दूर करचे खातीर नारदान प्रत्यक्ष जावन ते लोकांतू अनुग्रह केलेलो तसले तशी चतुर्मुख ब्रह्माल मुखांतर आयकलेलें तसलें ते नारदाक भारी संतोष जालो काय लोकांत आमी सामान्य नियम पळयनाचवे कसले आमी चांग विशय टीव्हींत पळयले म्हणून जाल्यार देवालयांत आयले तवळे आमगेले चर्चे त्या विशयारीच हांवें अर्द घंट बसून टीव्हीला पळोवन आसता लागीं घरच्यो अर्द घंट बसून टीव्हीला पळोवन आसता 1 घंटा आमी ओट्ट मेळ्ळेल्या विशयार त्या 1 घंटा आमी चर्चा करतात ताण तशें करका आशिल्लें आनी अशें करका आशिल्लें म्हूण दोगां जाणांन अर्द घंट पळयला जाल्यार वापस त्याच विशयार चर्चा आमकां कोण येदूर मेळटा म्हूण आयकलेलो विशय मनाक खुशी जाला म्हणून जाल्यार
कोण कस्टमर मेळता म्हण आयकुचक सुरवे आपूण आनी एदूर बेस करत बरें अशें जाल्लें म्हूण सामान्य मनुश्यांक चांग आयकलं तवळ इतल्या पेक्षा स्वय म्हणून जाल्यार रे नारदाक कितलो खूश जावन आसचें पुरो रामाल चरित्र आयकून हे कोणाका पुणेची उपदेश कोरका म्हणल दृश्टेरी ताणें भूलोकांत येवन आयलल तवळी वाल्मिकी महर्षीन नारदाला प्रश्न केलो काय नारद मुन्यानो नमस्कार मागे म्हाका तुमगेले एक प्रश्न निमगुचस प्रश्न कसो न्हय म्हळ्यार जगत्यांतू परिपूर्ण नावनशील कोण एक व्यक्ती आसवे कोण वस्मिन् सांप्रतम लोके गुणवान कश्च वीर्यवान जगत्यांतू सकल गुण परिपूर्ण जावन समर्थ जावन बलिष्ठ जावन धर्मबद्ध जावन सगळे जगत्यांत कसकसल गुण म्हणूस त्या गुण सक्कड परिपूर्ण जावन व्यक्ती कोण म्हणून घेवन नारदान प्रश्न केलो काय ताका ताण म्हळ काय रामो धर्म विग्रवान धर्म इक्ष्वाकुवंश प्रभव राम इति जनै श्रुतः इक्ष्वाकुकुलांतू जन्म घेतील तसलो तो रामचंद्रू म्हणून घेवन सगळेची ताण कसन चतुर्मुख ब्रह्माल मुखांतर ऐकला श्रवण केला त्या सक्कड नारदाक उपदेश केलो काय नारदान वाल्मिकीक उपदेश केलो काय सगळेच त्या वाल्मिकीन त्या कथाश्रवण सक्कड ऐकला तागेलें मन म्हळ्यार परिशुद्ध जालां ऐकून घेवन तागेले दैनंदिन अनुष्ठान करचे खातीर तमसा तीरार वचून घेवन सरयूचे अनेक विभाग ते तमसा नदी तीरार वचून घेवन तागेले दैनंदिन आनीक कोरका म्हळ्यार दृश्टीर थंय वचून पळयतना तागेले शिष्या सांगता काय अकलंक चरित्र जावन आशिल्लें तें परमात्मालें निर्मल स्वरूप ताजें इम्पॅक्ट कसं न्हय म्हळ्यार हागेलें मन समेत तितलें प्यूर जालां कसल्याक म्हळ्यार देवालें चरित्र आयकल म्हणून जाल्यार आमगेल्या मनांत तशें कल्मश दूर जाता म्हणून लोकांतू शुद्धी करचेक दोन विभाग एक देहशुद्धीक सामान्य स्नानार देहशुद्धी जावचें पुरो जाल्यार अंतःकरण म्हळ्यार कस त्या अंतःकरणाक खंयचे स्नानांतू शुद्धी आनी करूं जायना त्या अंतःकरण शुद्धी कसन म्हळ्यार कितलं आमी देवाला स्मरण करताची तन्निमित्तान अंतःकरण शुद्धी जाता काय ताकाच पळया खंयचेच एक धार्मीक अनुष्ठान प्रारंभ करतना सुरवेक स्नान जावका म्हणून करतना स्नानादी नित्यक्रिया हा म्हणून आज एक देवा पूज करका म्हणून जाल्यार पावित्र्यत येवका म्हणून जाल्यार परिशुद्ध जावन घेवन ताण स्नान करून पवित्र जावन येवका देह शुद्धी जाली देह म्हळ्यार शुद्धी जाल्यार आमगेलें एक मन म्हळ्यार मनांत केदनाची चिक्कोल बसच्यो देहांत तुला चिक्कोल आमी कितलेय आस जाल्यार काडयत जाल्यार मनांत तुला चिक्कोल काडचे खातीर जावन घेवन आरंभारी देवाल नामस्मरण करून आपप्राशन करताच आमी आचमन करताच त्या आचमन करचे उद्देश कसो न्हय म्हळ्यार आंतरीक शुद्धी जावका म्हणून आमगेलें मन म्हळ्यार पवित्र जावका म्हणून तशी देवाला नामस्मरण करून घेवनूच आमगेलें मन आमगेलें देह परिशुद्ध अंतःकरण परिशुद्ध जाता म्हणून जाल्यार त्या परमपवित्र जावन आशिल्ल्या त्या परमात्माला श्रीरामचंद्राले कथाश्रवण केलेले त्या वाल्मिकी महर्षीले मन कितलं परिशुद्ध जावन आसचें पुरो त्या मन परिशुद्ध जाल्या प्रभावान तमसा नदी तीरार आयलो तो वळतो तागेले शिष्य म्हणटा काय भारद्वाजाक कितले पवित्र उद्दाक पळय परिशुद्ध जावन आशिल्लें उद्दा पळय कशी म्हळ्यार मनुष्याले चांग मनुष्याले मन कशी आस पळय तशी मन न्हंयची उद्दा पवित्र जावन आस पळय म्हळ्यार काय तशींच आमगेलें मन म्हळ्यार केन्ना पवित्र येता जाल्यार थंय कसनेक कल्मश आयले कुडले उद्दाक करडिला उद्दका म्हणके चिक्कोल जाता तशी त्याची परिणामार आशिल्ले तवळी तागेलें स्नान संध्यावंदन करता आसतना एक प्राणीले पक्षीला आक्रंदन आयकत काय तो क्रौंच पक्षी आज आमी कन्नडांत कोक्करे म्हणचवे त्या क्रौंच पक्षीले मिथून आसतना एकलो व्याध येवन घेवन त्या क्रौंच पक्षीन तुले दारले क्रौंचाक बाण सोड मारता काय मारलेले तवळी विकार जावन प्राण सोडतना लागीं आशिल्ले ते स्त्री क्रौंच कसन आस नाना तरांचे शोक प्रकट करता काय तेदना त्या मुनीले निर्मल जावन आशिल्ले अंतःकरणांत कशी की न्हंयची उद्दा भारी परिशुद्ध आशिल्ली तवळी हस्ती येवन घेवन त्या उदकांत खेळतना त्या उद्दाक सक्कड करडून चिक्कोल जाता तेगेल्या मनांत
अति करुण प्रकट जालके तत्क्षण अंतू ताण त्या क्रौंच पक्षी म्हळ्यार ताण लेखल कसं नाही म्हळ्यार तागेलो मन अंतू परिणाम जालेलो कसं नाही म्हळ्यार सीता रामचंद्रालेची तो प्रतिकृती पळयता आशिल्ले त्या क्रौंचाक मारले म्हळ्यार हाण रामाक मारले की म्हळ्यार तसल ताका परिणाम आयले के तत्क्षण ताण कसन केलें म्हळ्यार ताका शाप दिले के मानिषाद प्रतिष्ठात्वमगम शाश्वती समाह यत क्रौंच मिथुनादेकम अवधीहि काममोहितम निषाद हे व्याध मा प्रतिष्ठाम अगमः तुका केदनाच बर दायनाची वचो म्हूण बर दायनाची वच म्हळ्यार टेम्पररी न्हय शाश्वती समाह नित्य नरकांत वच तूं म्हूण शाप दिलो के कसले क म्हळ्यार क्रौंच मिथुनादेकम ते क्रौंच पक्षीन तुले तूं दारल्याक मारले म्हण के ताका केलो जनान प्रश्न करूं असो न्हय दारल्या मारलेले एफेक्ट जालो बाय तस जाल्यार काम करता आशिल्लें तिक्क दुख जाता आशिल्लो दोगा जाणांक मारल्यार प्रॉब्लेम सॉल्व जाता आशिल्लो बाय म्हूण दोगा जाणां मारल्यारीची प्रॉब्लेम सॉल्व प्रॉब्लेमाची बायल पक्षी मारल्यार ही प्रॉब्लेम दारले पक्षी मारल्यार ही प्रॉब्लेम दारले पक्षी मारल्यार डबल प्रॉब्लेम कसं लाग म्हळ्यार त्या दारल्याक आश्रय कोरंदा नाशिल्ल्यांक अनाथ केलेले म्हणके म्हणटना ताण लेक्कनातील तागेल तोंडांतू संस्कृताचे वाङ्मय करुणा रूपारी क्रोध रूपारी प्रकट जालके त्याची मनांत आलोचना करताची आश्रमांत येयले के हांव कसन सांगलें हें म्हूण हांव लेक्कनातिल्लें कसलें का म्हळ्यार आज एक संस्कृतांत अध्ययन केलें कुडलें ताका कवित्व येवका म्हूण ना कवित्व येवका जाल्यार एक देवाले एक अनुग्रह जावका देवाले एक दय जावका संस्कृतांत पांडित्यश्च पुरो जाल्यार कवित्यत्व म्हूण सांगूं जायना हें वाल्मिकीक लेक्कनातिल्लें तोंडांतू संस्कृत गंगा प्रवाह म्हणके ते श्लोक प्रकट जालके हांव कसन सांगलें म्हणके तशी आश्रमांत बैसून घेवन हे कसन सन्निवेश म्हूण घेवन आलोचना करता आसतना चतुर्मुख ब्रह्म प्रत्यक्ष जालके ते ताण म्हणके तूं कांय चिंत करूं नाका देवाल इच्छा तशी आस हेची श्लोक दवरून घेवन परिशुद्ध जावन आशिल्ली रामायण कथा तूं विस्तार रुपारी जगत्यांत प्रकट करी म्हणून चतुर्मुख ब्रह्मान ताका उपदेश केलो के न्हय लोकांतू शाप रुपार केदनाची प्रारंभ जावचे स्वय लोकांत कशें म्हळ्यार एक चांग काम करतना मंगलाचरण म्हणून करताचे मंगलाचरण म्हळ्यार देवाल्याक मागून घेवन देवाक स्तुती करून घेवन प्रारंभ करचे फाल्याक कलंक येवचे नच न्हू हाण शाप केलेले त्या शापा मुखांतरची श्लोक रुपारी रामायण प्रारंभ जाल्ले म्हळ्यार तशी जायनी काय कसं लाग म्हळ्यार त्या श्लोकाक भारी चंद अर्थ करता आसाची अनेक अर्थ कसं नाही म्हळ्यार त्याची मंगलाचरण कसं म्हळ्यार चतुर्मुख ब्रह्मान म्हळा ताका हेची श्लोक दवरून घेवन विस्तार जावन आशिल्ली रामायण कथा तूं रचन करी म्हूण ताजे अर्थ कसं नाही म्हळ्यार मानिषाद म्हळ्यार शब्द एक केलो संस्कृतांतू मा म्हळ्यार निषाद म्हळ्यार व्याध मा म्हळ्यार तुका गती नाशी जावं म्हणून ताका विरोध जाल्यार ते सगळे शब्द एक केले तवळे मानिषाद म्हळ्यार अर्थ कसो न्हय म्हळ्यार मा म्हळ्यार लक्ष्मी निषाद म्हळ्यार लक्ष्मील बाम म्हूण निशीदंते अत्र म्हणून लक्ष्मील केदनाची सन्निवास आसचे खंय नारायणालांत नवय देखून मानिषाद म्हळ्यार अर्थ कसलो म्हळ्यार लक्ष्मी नारायण म्हणून शाश्वती समाह प्रतिष्ठाम अगमः हे परमात्मा अकलंक चरित्र जावन आशिल्ले परमात्मा तुगेल कीर्ती चरित्र शाश्वत जावन जगत्यांत वृद्धी जावं म्हूण आज आमी देवाक जयकार घालनाचे रामचंद्र की जय म्हळ्यार कसं न्हय निरंतर परमात्माक जय जावं म्हूण अर्थात कितें मंगळ रुपार आयलें यत तें करेक्ट जालें काय कसं लाग म्हळ्यार मानिषाद हे लक्ष्मी नारायण हे लक्ष्मी प्रती जावन आशिल्लो परमात्मा तुका केदना जगत्यांतू जय जावं म्हूण प्रार्थना केलें काय नेक्स्ट लायनाक कसो अर्थ केलो म्हळ्यार यत क्रौंच मिथुनादेकम अवधीहि काममोहितम पळया सगळे रामायणान तुले कसन जिस्टस सार कसन आस हे श्लोकार स्टार्ट केला ताण कसं लाग म्हळ्यार खंयचे एक ग्रंथ आमी मंगलाचरण करतना त्या ग्रंथ कसन सांगता म्हळ्यार
सार रूपार त्या स्टार्टिंग इंट्रोडक्शनर येऊ का तशें प्रारंभ श्लोकार कसं नाही लाय म्हळ्यार रामचंद्राल कीर्ती वर्णन केली. अनेक सांगलं कसं नाही म्हळ्यार क्रौंच मिथुनादेकम क्रौंच मिथुन म्हळ्यार कोक्करे पक्षी दोन्ही मिथुन द्वंद्व दोन्ही दंपती त्या कोण म्हळ्यार रावण दंपती रावणाक मारलेलं नव्हे रामचंद्रान रावण दंपती म्हळ्यार रावण आणि मंडोदरी त्या दंपतीन तुला तू रावणाक मारले कसलाक म्हळ्यार लोकाक उद्धार करचे खातीर दुष्टाक संहार करचे खातीर तू रावणाक संहार करून घेवन लोकाक अनुग्रह केले तुगे जालें असल परिशुद्ध जावन आशिल्ली कीर्ती जगत्याक वृद्धी दावो म्हणून घेवन परमात्माक मंगल श्लोक रुपारी वाल्मिकीन रामायण कथा प्रारंभ केले. जाल्यार चतुर्मुख ब्रह्मान ताका एक वर दिलें वर कसं नाही म्हळ्यार तू काणी लाईव्ह आयकला हय जाल्यार तुका केदन केदन पळोवका म्हणून दिसता काणी पळोवत तसो अवकाश तुका मेळ्ळो म्हळके इम्पॅक्ट पळया. आमी खंयचेय एक स्टोरी बरयतना लाईव्ह बिनी आमी पळयला म्हणून जाल्यार तें आमगेल्या मनान तूं भरती परिणाम जाता. चेडूवांक कितलेंय आमी सांगल्यार तोंडान सांगल्यारीची प्रॅक्टिकल जावका म्हणून जाल्यार त्या दृश्य माध्यमार दाखयल म्हणून जाल्यार त्या मनान तूं अच्योत्तून बसता. तशी चतुर्मुख ब्रह्मान म्हळकय तुका एक वर दिता कसं नाही म्हळ्यार तुका केदन रामायण पळोवका म्हणून दिसता तेदन तूं लाईव्ह जावन पळयत कशें आज आमी हरडिके शूटिंग आनी कळलास पळय घरांत बसून व्हिडिओ ऑन करून लाईव्ह पळयनाचवे तशी तुका केदन पळोवका म्हणून दिसता त्या पळोवत तसो अवकाश तुका मेळ्ळो म्हळके. मात्र न्हय यावत् स्थावन्ति गिरयः सरितश्च महीतले तावद् रामायण कथा रता प्रचलिष्यति. हे रामायण ग्रंथ जगत्यांतू केदोळ पर्यंत पर्वत सकड लोकांत आसाच भरती लोकांना ताकाच्यात प्रयत्न करचे खंय खंय गुड्डनी आस पळय भेतूचे प्रयत्न करचे कसल्याक म्हळ्यार रामायण नष्ट जालें म्हणून जाल्यार रामाक कसन्याची हें जालें म्हणकेच तिकून साध्यशील तितलें पर्वत आनी पुड्डी केलें म्हणून जाल्यार रामायण आनी वर्णन म्हणून तांकां गोत ना हिमालय तसलो अगाध पर्वताक आपुडो जायना म्हणून कसल्याक म्हळ्यार हिमालय सुस्थिर जावन आशिल्लें कसल्याक म्हळ्यार एक पर्वत गेलो कुळे रामायण वता म्हळ्यार अर्थ न्हय. जगत्यांत केदोळ पर्यंत पर्वत स्थिर जावन आसता केदोळ पर्यंत न्हय होळता भरती न्हय सगळं डॅमांनी बांदून घेवन थंय थंय केलो आज पंढरापुरांत गेलो म्हणून जाल्यार चंद्रभाग सोदूक केल्या वेळा असयना भरती उद्दा उणें आसचें तशें म्हणून घेवन न्हंय सकड खाली जाता म्हळ्यार अर्थ न्हय. गंगा प्रवाह केदनाची राबचे म्हूण आसवे अर्थात की तुगेल ग्रंथ जगत्यांत केदनाची शाश्वत जावन जगत्यांत स्थापन जावो म्हणून घेवन साक्षात चतुर्मुख ब्रह्मान वाल्मिकीक अनुग्रह केलके. त्या वाल्मिकील बिनी आमी पूर्ववृत्तांत आयकल म्हणून जाल्यार जगत्यांत असाध्य म्हळ्यार कसं नेना. सामान्य जावन आशिल्ले एक व्यक्तीक ते राममंत्र उपासन केल्या निमित्तानची आज सगळे जगत्याची ताका पूज्य रूपार पळोवत तसले आदिकाव्य बरोवत तसले सर्वसमर्थ जावन आशिल्ले वाल्मिकी महर्षी म्हणत तसले एक पदवी ताका त्या राममंत्र जप केलेल्या प्रभावान मेळ्ळें म्हणटना साक्षात त्या परमात्माल अनुग्रहान रामाल कथा ताण भारी चंद जावन घेवन रचन करचें प्रारंभ केलें. आतां टॅक्स्ट सकट रेडी जाला ताच्यात इनॉग्रेशन जावका नवं बिडुगडा समारंभ जावका नवं बिडुगडे समारंभ जावका जाल्यार फुडेंची एक वेळा लाईव्ह टेस्ट करका. आज खंयचे एक ड्रामा करता म्हणून जाल्यार चेडूवान स्किट्टनी करता म्हणून जाल्यार फस्ट एक ग्रँड ट्रायल म्हणून करूस कसं म्हळ्यार बेस्ट एक स्टेजार वचून घेवन त्या सकट ड्रामा दाखोवका म्हणून जाल्यार सुरवेक एक सना ट्रायल करूस ताका वाल्मिकी महर्शीन कसन केल्लें म्हळ्यार सुरवेक ते सांगताले योग्य जावन आशिल्ले व्यक्ती जावका कोण म्हणून घेवन आलोचना करतना चंपू रामायण भारी छंद सांगता उपागतो मिलित परस्परोपमो विविध नरेंद्र लक्षणो कुशीलवो कुशलवनामधारिणो उपागतो मिलित परस्परोपमो श्रुती मधुर स्वरान्वितो. कसलाक म्हळ्यार रामायणच पळय हे लाईव्ह जावचें लाईव्ह जातना थोडे इम्पॅक्ट ताजे परिणाम जावका म्हणून जाल्यार आमगेले आंगीक जावन आशिल्ले हाव भाव जाल्यार भरती प्रमुख ಒಟ್ಟು 10 ವರ್ಷ ಬೈಸೋನ್ घेवन कसं की वार्त वाजील म्हणके वाजिता गेल्यार कोणाला वयरी ते परिणाम दायना कसला म्हळ्यार
वाल्मिकी महर्षीनं ताग्येले आश्रमांतूची जन्म घेतील तसले रामचंद्राल चरडुवांकाची यमल मिथुन नावन आशिल्ले दोग जन चरडुवांक लवकुश हांकां पळयले कसलक म्हण हांकां सक्कड वेद शास्त्र सक्कड हांकां अध्ययन करेला मात्र नाही संगीतात समेत अध्ययन करेला कसलक म्हळ्यार श्रुती लय मधुरान्वितो एक संगीताचे ज्ञान दवका म्हणून जाल्यार श्रुती ज्ञान दवका लय ज्ञान दवका वाद्य संगीता सक्कड ज्ञान दवका हे सक्कड आशिल्ले तसले कुशलव नामधारिणो अनेक कसने म्हळ्यार तांगेल पर्सनालिटी जाल्यार चंद दवका फस्ट इंप्रेशन कसने म्हळ्यार आज जगत्यान तूं कसनेच एक मार्केटिंग करचें म्हणून जाल्यार ते मार्केटिंग करतले एक व्यक्ती पळोवचेक सुरवेक इम्प्रेस दवका ते कुशलवांक पळयल म्हणून जाल्यार मनान तूं आनंद दत्त आशिल्ले हे भारी दोग जन चंद चरडू खंयचे म्हूण तसल ते कुशलवांक सुरवेक रामायण सक्कड कथ सांगले बैस करून आनी तागेले आश्रमांत तांगेल करान ते रामायण सांगता तसले एक कार्यक्रम दवरले वाल्मिकी वचून मुल्लेन वचून बैसून घेवन पळयतास कसलक म्हळ्यार हांव केलेले प्रोजेक्ट हांव केलेले रचना कोण कोणाक कशी कशी ते स्पंदन दत्त आसा म्हूण जनान त्या बिनी आल्हादारी स्विकार केलो म्हणून जाल्यार ते केल्लेला कसलो संतोष ते कुशलवान ते आश्रमांत बैसून घेवन कथा सुना ते राम गुणधाम की म्हणून घेवन येता मू कुशलव रामायण गाती तसलं ते कुशलवान रामायणान तुले पुण्य चरित्र प्रारंभ केलं काही आश्रमांतू आज लोकांत नियम कशी म्हळ्यार सन्न चरडू घरकडे आईल कुडले मलगडेन म्हणूस ते श्लोक म्हण रे हे श्लोक म्हण रे ते स्तोत्र म्हण तूं गोतस म्हण आमी चरडू वांकेदूर बेस करून तेन्ना आयकलेले भारी खुशी जाता बुदोंदा बाबा म्हणून एका मात्यार हात दवरताची एकाची जोब आनतशेल कसं एक दुड्ड काण दिताची एकाच कसऱ्याची चॉकलेट काण दिताची थंय उद्देश कसं नाही म्हळ्यार तुगेल ते कसन एक प्रतिबस आयकून आमकां भारी आनंद जालो देव तुका बरें करो म्हण कसलें आमगेलें मन ताका स्पंदन करता हे चरडा कसरे पूण दिव का म्हूण तशी थंय आश्रमांत आशिल्ले सक्कड ऋषिवरेण्यान केलें कसं नाही म्हळ्यार तांगेलें दिवचें कांय ना एकल्यान पाप दोनी धोती दवरलेले काय एक आज न्हेसचेक एक फाल्लें न्हेसचेक फाल्लें न्हेसचेकडे पळोवया म्हणून घेवन आतां आशिल्लें तें धोती काण त्या चरडा काण दिलें काय एकल्यान तागेलें अजीन काण दिलें काय एकल्यान कमंडलो काण दिलें काय कितलें ताई वर्णन करता आसा म्हळ्यार एकले लागी दोन कौपी नाशिल्ले म्हळ्यार तांगेले आशिल्ले आनी कसं ना तांगेले ट्रेझरी बँक बॅलन्स कसं ना तांगेले आसचें कसं ना म्हळ्यार नारो मडी अजिन वल्कलक दंड कमंडलो मात्र ताण म्हळ्यार काय कौपीन तूं दवर घेव म्हणून दिलें काय आनी एकलेला पाप एक कौपी नाशिल्ले काय ताका कसन दिवचें म्हणून वतना तेदान ताण म्हळ्यार काय मागेले तुका दिवता तुमकां दिवता तसलें कसलें ना जाल्यार हांव तुमकां मनस्पूर्वक तुमगेल्या माथ्यार हात दवरता देव तुमकां बरें करो म्हणून घेवन सक्कड थंयचे आश्रमांत तूं रशीन सक्कड तांकां संतोशार आनंदारी आशिर्वाद केलो काय हें पळोवन भारी आनंद जालो काय कोणाक वाल्मिकीक हें रामायण सगळे जगत्यांतू मूल मूलेंतू प्रचार जावका रामाले कथाश्रवण सगळे जगत्यांत प्रसार जावका म्हणून घेवन हे कुशलवाल मुखांतर जगत्याक वाल्मिकीन प्रप्रथम जावन घेवन चांग स्टेजारीची इनॉग्रेशन केलें काय ते खंय म्हळ्यार स्वताची चक्रवर्ती जावन आशिल्लो परमात्माले रामचंद्राले सन्निधानांतू लवकुशान रामायण गीता प्रारंभ केला काय ते रामायण गीता प्रारंभ करतना त्या रामाल चरित्र खंय दुखून सांगचें सूर केलें रामाक कितलो आनंद जालें थंय आशिल्ले सबाद सद सकड कितलो संतोष पावलेची ते राम समेत कितलो तांतू तन्मय जालो तल्लीन जालो म्हळ्यार विशयो रामायणांतू मुखावेले अंतू सक्कड चंद्रुपारी वर्णन केल्या तसलं ते रामायण सगळे रामायणांतू 7 कांड बालकांड अयोध्याकांड अरण्यकांड किष्किंधाकांड सुंदरकांड युद्धकांड आणि उत्तरकांड म्हणून हे 9 दिवसांत ऐकूचे पद्धती लोकांत भरती काळ दुखून आयला म्हळ्यार जिवनांत 9 दिवस आयकूक आनी केदना आयकूचें नज मेळ्ळें न्हय साध्य आसा म्हणून जाल्यार सगळे आमगेले जिवनांत एक वेळार अवकाश मेळ्ळो त्या वळी 9 दिवस कसल्याक म्हळ्यार वाल्मिकेक गोतस शुकमहर्षीक गोतस कसला म्हळ्यार आमी भरती बिजी आसताची कलियुगांत कोणाके पुरसोत आसना म्हूण ताका ताण कसन केलें म्हळ्यार सगळो वर्षभर्यंत हांव काही बैस म्हूण सांगना
साध्यस म्हणून जाल्यार जिवनांत एक 9 दिवस काणून दवर रामायणा खातीर. कशी शुकमहर्शीन भागवता खातीर तुमी एक 7 दिवस काणून दवरा. मनुष्यान जिवनांत तूं बदलावण हाडचेक साध्यस म्हणून जाल्यार मॅक्झिमम म्हळ्यार 7 दिवस, अब्बाबा म्हळ्यार 9 दिवस. 9 दिवसां भितर ताका कसनेपुणी कोण रिपेर करेत. हे 9 दिवसूच रामायण आयकून 7 दिवसू भागवत आयकून घेवन ताका जिवनांत रिपेर करूं जाय न्ही, सम करूं जाय न्ही म्हणून जाल्यार दय दवन क्षम करा. आनी जगत्यान देवान प्रत्यक्ष जावन जाल्यार ताका वर दिल्यार आनी ताका उद्धार करचें भारी कश्ट. कसं जालां म्हळ्यार भुलोकांत वपास देवान प्रत्यक्ष जावचें म्हळ्यार विशय येवं ना. खंय भागवत आसा थंय साक्षात कृष्ण परमात्मा आसा. खंय रामायण आसा साक्षात ते परमात्मा श्रीरामचंद्र आसा. रामचंद्र येताना केदना एकलो यानके. कसं जालां म्हळ्यार तेगेले म्हाका बाल येता. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिम. रामायण कथा चिंतन खंय जाता थंय अंजलीबद्ध जावन घेवन नतमस्तक जावन घेवन साक्षात जिवोत्तम जावन आशिल्लो मुख्य प्राणाल सन्निधान थंय आसता म्हूण आमगेलें तुमगेलें भाग्य. कसं जालां म्हळ्यार एक रामायण प्रवचन खंय कोरेत. घरांत तूं कोरका थंय कोरका हांग कोरका कसं ना. मार्गार वतना जाल्यार हेचें अध्ययन कोरेत. आमगेल कुडांत बसून जाय जाल्यार पुस्तक ओपन करून वाचन कोरेत. देवाल सन्निधानांत तूं कोरेत जाल्यार खंयचें एक सत्कर्म करच्याक क्षेत्राचें प्राबल्य म्हळ्यार आसा. ताकाच न्हय यज्ञ याग करतना सुरवेक परिशुद्ध जावन आशिल्लें जाग पळोवचें उद्देश कसो न्हय म्हळ्यार आमी कशींची यज्ञ करची कोरणू करताची जाल्यार ताजें केल्लेलें आनीकेची ताजें पावित्र्यता चोडका म्हळ्यार तवळी त्या क्षेत्रांत वचून कोरका. क्षेत्रांत केलें तितलें पावित्र्य चड म्हणटना आमगेलें तुमगेलें भाग्य सगळें आमगेलें समाजाचें एक भाग्य. दिव्य जावन आशिल्लें एक महाल आसा नारायणीलें सन्निधान. हांगा भरती यज्ञ याग होम हवन चल्ला. साक्षात कलियुगांतू अनुग्रह करतसलो श्रीनिवास देवालय सन्निधान. ताजे पशी व्हड कसं न्हय म्हळ्यार आमगेली यती परंपरेंतू सक्कड यतिवारेण्यान तांगेल्या हातांतू नित्य अर्चन केलें तसलें तें वेदव्यास आनी साक्षात मुख्य प्राण समेत जावन आशिल्लें रामचंद्राला दिव्य सन्निधानांत आनी साक्षात नित्य व्यासाल उपासन करतसले जिवोत्तमाले नित्य उपासक जावन आशिल्ले गुरुवर्याल सन्निधान. म्हणटना असल सन्निधानांत तरी केला म्हणून जाल्यार खंडितकच आमगेले जिवनांत उरलें हें सार्थक समय. सांगचें गेल्यार रामायण भरती आसा. आजिके लोकांत तूं भरती विशेष हागेल रामायण आनी जायनी म्हणून दिसता म्हूण. कसं म्हळ्यार रामायण जावचें म्हणून ना. आमगेल्या दैनंदीन जिवनांत तूं भरती रामायण आसा. रामायणाक केदनाचें पुलीस स्टॉप म्हळ्यार ना. निरंतर आसचें तें अत्यंत दीर्घ म्हूण जाल्यार म्हाका मेळ्ळें खोड एक अवकाश. कसं जालां म्हळ्यार खंयचेय विशय आसा पळय सुलभ पळोवचें गेल्यार रामायण चेडवाले निमगे तुमी रामायण म्हळ्यार म्हाका सक्कड वतास रामायण म्हणतो. कसं न्हय सांज चेडवाले निमगेला सांगता कण्णे मुच्चे काडे गुडे उद्दिन मुटे उरले वयतू तेवे एक रामायण. कण्णे मुच्चे म्हळ्यार दशरथान दोळ सोडो जीव सोडतना योरान गेले काय पोतू काडे गुडे. उद्दिन मुटे म्हळ्यार रावणाक संहार केले म्हळ्यार एक सामान्य रामायण. चिके प्रौढ शिक्षणांत येयले चेडवांक निमगे तांणी म्हणताचे आदो राम तपोवनाभिगमनम हत्वा मृगा कांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम पश्चात रावण कुंभकर्ण हननम. अशी सक्कड रामायणांतुले प्रमुख जावन आशिल्ले घट्ट श्लोक रुपार सांगले सगळे एक रामायणांतू सामान्य जावन आशिल्ले जनांक मनांत वता. चिकेल प्रौढ जावन आशिल्ले जनान विचार केले म्हणून जाल्यार अस्त्रामास तृणम प्रियाद्रुही. अस्त्रामास तृणम प्रियाद्रुही. बायलेक द्रोह करतसले एक पक्षीन आयलल तवळेक कायळेन थंय लागीं आशिल्लें एक तण काण घेवन अभिमंत्रण करून अस्त्र प्रयोग केलेले रामान. अस्त्र ना खाली तणारीची अस्त्रामास प्रिया तृणम द्रुही तृणामास स्मरारेर्दनुः. साक्षात रुद्रदेवाक मेळल तसल तें उपासन केलेलें रुद्रान उपासन करून घेवन जनक महाराजा दिलें तसल तें स्मरारे दनुः कसन तें धनुश तें धनुश्य कोणाच्यान उबरू जायनाशिल्लें. तण उबरल म्हण कोण कट केलें के मात्र न्हय. दारामास मुने शिलापी. अहल्या गौतमाले शाप प्रभावान शिला रुपार आशिल्ले ते अहल्याक
स्पर्श मात्रान शील स्त्री दलकय तकाची गुहान नौकेर बेसकर ताण मळकय हांव सुरवेक तुगेल पायानी एक वेळा समज उत्ता कसले म्हळ्यार तुगेल पायाची धूळ बिनी लागला रे मिगेल नौक बिनी स्त्री दला म्हाका कश्ट जाता मळकय अर्थात की तागेल पादस्पर्श जाल्यार मात्रान ते शील स्त्री दली नवरामास स्वयं पादुका तागेल पादुकाची सिंहासनार बसून राज्यभार केलं काय कपयो योधाम बबूहु कपयो योधाम बबूहु कोण ते कपय म्हळ्यार वानर सैन्य रावणांक मार्चकतिरी व्हडोड्ड सेनानी दल्लिके मात्रणे ताण मन केलेल मात्रान कुल्यामास महांबुदी कुल्यामास म्हळ्यार ते सागर पळया ताण एक वेळ दोळ सोळल तवळी ते सागर म्हळ्यार एक नमुने तोड शिदलके कसलाक म्हळ्यार ताका सेतुवे निर्माण करचक मात्रणे ताजे पयशे व्हड कसं नाही म्हळ्यार मशकी बभूव पौलस्त्यः पौलस्त्यो मशकी बभूव भगवन् त्वं मानुषामवस्थितः हे परमात्मा तू मनुष्य रूपार आयलल तवळी एक तण अस्त्र जाले परमात्माले रुद्रदेवाले ते कसन धनुष्य ते तणा समान जाले मात्र तू स्पर्श केलेल मात्रान शीला स्त्री दल्ली मात्र तुगेल पादुकाची राज्यांत बसून राज्यभार केले मात्र साक्षात दशग्रीव म्हणतच सगळे तिन्ही लोकांक पीड दिवत तसले त्रैलोक्य रावण म्हणतच तसल ते रावण केवल मुसा म्हणके मारून तू उडयले तुगेल लील कसं नाव वर्णन करचें म्हण म्हणतना रामायणान तू हंत हंतारी स्तराक अनुगुण जावन आमी बैशील तवळी अमके एक दावकदल ते सक्कड विचार मेळता तसल ते रामायण वाल्मिकी प्रणीत ते वाल्मिकी प्रणीत दलदलरीची श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्यालय तात्पर्य निर्णय ग्रंथ ना म्हणून दलरी आमकां समज अवलोकन करूं जायना कसलक म्हळ्यार नारदाल मुखांतर आयकलल बरयल्ल वाल्मिकीन जाल्यार रामाल ಒಟ್ಟು ಲೈವ್ ಅಶಿಲ್ कोण म्हळ्यार श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य आज आमी कसन मध्वाचार्य पूर्णप्रज्ञ म्हणतच रामान त्रेतायुगांत अवतार घेतना मुख्य प्राण रूपारी द्वापरांतू कृष्ण रूपार अवतार घेतील तवळी भीमाल रूपारी कलियुगांतू व्यास रूपार अवतार घेतील तवळी मध्वाचार्याल रूपारी मुख्य प्राणान अवतार घेतला म्हणतात ते रामाल ಒಟ್ಟು अशिल कोण म्हळ्यार हनुमंतू हनुमंतालेच रूप आम्ही मध्वाचार्य म्हणतच म्हणतना ऐकलल बरयलेलं ऐक की लागी आशिल्ल्यान रामान मनान तुला कसन म्हूण विचार सांगचे आमकां परिणामकारी जाता अर्थात सांगील कसं का म्हळ्यार हे मूल रामायणांत भरती कडेन आमकां समस्या दिसता तो राम हे पाप भारी कश्ट पावलो आमी भरती कडेन आयकलां मोबायल विसरलो तेगेले ट्रंक विसरलो तेगेले बॅग विसरलो म्हणून जाल्यार बायले विसरलो म्हणून आमी खंय आयकनी पाप रामचंद्रान कसं की गडबीड करून तेगेल बायलेक समेत विसरचवे तोची कश्टार पळा आनी आमगेल कश्टान दुखून आमकां कशी उद्धार करता म्हळ्यार समस्या येवच्याक आमकां प्रारंभ जावचे पुरो जाल्यार हे सक्कड परमात्मा लीला वैभव कसं नाही म्हळ्यार तंतुला आंतर्य कसं नाही तत्व कसं नाही म्हणून समजून घेवका म्हणून जाल्यार हे तात्पर्य निर्णय ग्रंथाचे आमकां सहाय जावका म्हळ्यार खातीर जावन साध्यशील मट्टाक वरलल 8 दिवसांत तात्पर्य निर्णय ग्रंथ संयुक्त जावन घेवन वाल्मिकी रामायणान तुले रामचरित्र कसन वर्णन केला म्हळ्यार विशयारी अवलोकन करुया म्हणून सांगताची आयचे रामकथा चिंतनाक हांगा विराम दिता यः सर्वगुण संपूर्णः सर्वदोष विवर्जितः प्रीयतां प्रीतयेवालः स विष्णुर्मे परमस्वरत् कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृत स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि सर्वेन्द्रियप्रेरकेण श्री प्राणपतिनेरितः यदवोचमहं तेन प्रियतां कमलालयः श्रीकृष्णार्पणमस्तु।